नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दी अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. राज्यसेवेची असणारी जी प्रीची एक्झाम आहे, जी आपल्याला ऑगस्टमध्ये द्यायची आहे, सोबतच त्यानंतर येणारी असणारी जी कंबाईनची एक्झाम आहे, ज्या असणाऱ्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून आपण विचार करतोय, प्री असेल, मेन्स असेल, यासोबतच इंटरव्ह्यूचा फेज असेल, या प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा विषय जो चालू घडामोडीचा आहे तो प्रत्येक ठिकाणी महत्त्वाचा असतोच. त्याच्याशी संबंधित असणारे क्वेश्चन विचारले जातातच. त्याच असणाऱ्या बेसवरती आपण काय करतोय तर 2024 या असणाऱ्या वर्षभराअंतर्गत आता सध्याला आपण 6 महिन्याच्या कालखंडामध्ये म्हणजेच जानेवारीपासून ते जूनच्या कालखंडापर्यंत जेवढ्या काही महत्त्वपूर्ण घटना कंप्लीट झालेल्या आहेत त्याचा एक आढावा घेण्यासाठी आपण हे असणारं सेशन घेतोय. त्याला आपण हाफ इयरली म्हणू शकतो किंवा आपला 6 मंथ्स असणारा जो काही करंट अफेअरचा फेज आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. आणि या असणाऱ्या स्पेसिफिक लेक्चरमध्ये आपण कशाला सुरुवात करणार आहोत तर आपण सुरुवात करणार आहोत जे अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहेत त्या दिवसाशी संबंधित असणाऱ्या घटना, त्यामध्ये भारताने घेतलेले डिसिजन्स असतील, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे असणारे निर्णय असतील, या सगळ्यांचा आढावा आपण या असणाऱ्या टप्प्यामध्ये घेणार आहोत. सोबतच त्या दिवसाच्या संबंधामध्ये असणारे जे काही थीम्स असतील, तिथं प्रत्यक्षात त्या असणाऱ्या मुख्य गोष्टीला हायलाइट करण्यासाठी या थीमला आयोजित केलं जातं आणि त्याला परफॉर्म केलं जातं ते बघणार आहोत. सोबतच या दिवसाच्याच निमित्तानं भरपूर काही इव्हेंट होत असतात, भरपूर काही घटनाक्रम घडत असतात, उत्सव सेलिब्रेट केले जात असतात, महोत्सव साजरे होतात. हे काय आहेत कारण त्याच्याशी संबंधित डायरेक्टली क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात. आणि जेव्हा नवीन पॅटर्नच्या असणाऱ्या एक्झामच्या अनुषंगाने राज्यसेवा लिहायची आपल्याला आन्सर रायटिंग करायचंय किंवा युपीएससी मध्ये आत्ताच आपल्याला आन्सर रायटिंग करायचं असेल तर या असणाऱ्या सगळ्या फेस्टिवलचा, या इव्हेंटचा संदर्भ आपल्याला उत्तरांमध्ये त्या सब्जेक्टला कनेक्टेड असणाऱ्या पार्टमध्ये जर लिहिला तर चालू घडामोडीचा वापर आपण त्या डायनामिक वेनं आपण आपल्या असणाऱ्या आन्सरमध्ये करू शकतो. यासाठी असणारे सगळे इव्हेंट्स आपल्याला माहिती पाहिजेत. सोबतच भारत असेल किंवा जागतिक पातळीवरच्या असणाऱ्या वेगळ्या संस्था असतील, या काय करत असतात, बरेच असणारे वीक्स, आठवडे तिथं सेलिब्रेट करताना दिसतात. मग काही ठिकाणी पंधरवडा सेलिब्रेट केला जातो, काही ठिकाणी आठवड्यांचा संदर्भ असतो. तर ते अतिशय महत्वाचे असतात. त्याच्यातून आपल्याला जागतिक संदेश पण द्यायचा असतो. असे सगळे असणारे मुद्दे आपण स्टार्ट करतोय आजच्या असणाऱ्या आपल्या पार्ट 1 मध्ये. आणि या असणाऱ्या टप्प्यामध्ये आपण हे 6 महिन्यांचा असणारा पूर्ण जो झोन आहे का हे आपण कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, मग चला मग स्टार्ट करूया आजच्या असणाऱ्या आपल्या या सेशनला. स्टार्ट करत असताना ॲज अ रेफरन्सेस काय काय यूज करणार आहोत इथं आपण, जेणेकरून डाटा आपला हा ऑथेंटिकेट असेल आणि टू दी पॉइंट आपल्याला त्याच्याशी संबंधित असलेले मुद्दे माहिती होतील आणि जेणेकरून परीक्षेमध्ये आपल्याला तेच मुद्दे रिफ्लेक्ट होताना दिसणार आहेत. मग त्यासाठी रेफरन्सेस काय काय यूज करतोय आपण, मग न्यूजपेपरचा रेफरन्स घेतोय मी. द हिंदू असेल, लोकसत्ता असेल, सकाळ, इंडियन एक्सप्रेस असेल, डेक्कन क्रॉनिकल असेल, यांचा रेफरन्स घेतोयच. त्यासोबतच मी थोडासा गव्हर्नमेंटच्या असणाऱ्या डाटाला देतोय, तो म्हणजे PIB, ऑल इंडिया रेडिओचे असणारे कंटेंट याच्यामध्ये असतील. आणि या लेक्चरची PDF हवी असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक आहे द अभ्युदय अकॅडमी बाय परशुराम सर. आणि हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुमच्या काही क्वेरीज असतील, अडचणी असतील तर तुम्ही या असणाऱ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमचे असणारे प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, मग या संपूर्ण असणाऱ्या 6 महिन्यांच्या कालखंडामध्ये आपण पहिल्यांदा फोकस करूया जानेवारीच्या अंतर्गत झालेले महत्वपूर्ण दिवस, त्याचे थीम्स, त्याचे इव्हेंट्स असतील आणि त्याच्याशी संबंधित असणारे वेगवेगळे वीक्स सेलिब्रेट केले असतील त्या सगळ्यांचा आढावा घेऊया. कारण जानेवारी महिना हा खूप महत्वाचा आहे, कारण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पण भरपूर काही घटना आपल्याला होताना दिसत आहेत. तर त्याचाच एक अँगल आपल्याला याच्यामध्ये बघणं अपेक्षित असणार आहे. मग सगळ्यात पहिला दिवस बघितला तर 1 जानेवारी आपण बघूया. आणि 1 जानेवारीला कोणता दिवस साजरा केला जातो तर तो आहे DRDOचा असणारा दिवस आहे, ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. या DRDOची असणारी जी काही स्थापना आहे का ती 1 जानेवारी 1958 मध्ये झालेली होती. आणि त्याचाच असणारा आत्ता 2024 ला कितवा असणारा स्थापना दिन फाउंडेशन दिवस आहे. 66व्या क्रमांकाचा असणारा फाउंडेशन दिवस या जानेवारीमध्ये आपण सेलिब्रेट केलेला आहे. आणि आता चेअरमन जर बघितलं आपण DRDOच्या अनुषंगाने तर त्यांचंही नाव लक्षात ठेवायचं, डॉक्टर समीर कामत यांचं नाव आपल्या लक्षात घ्यायचं. DRDO आपल्या भारतामध्ये डिफेन्सच्या अनुषंगाने रिसर्च करणारा एकमात्र संस्था आहे.
आणि आपल्या भारतानं आत्मनिर्भरतेचा संदेश घेतलेला आहे डिफेन्समध्ये. त्यासाठी या असणाऱ्या DRDOचं असणारं जे काही संशोधन आहे आणि जागतिक पातळीवरती वेगवेगळ्या देशांसोबतचं कोलॅबरेशन असेल, सोबतच DRDO बऱ्याच अंशी इस्रो सोबत काय करतो त्या ठिकाणी आपल्याला कोलॅबरेशन करताना दिसतो. तर तेच लक्षात ठेवायचं, इस्रो सोबतचे कोलॅबरेशन करून कोणकोणते असणारे इव्हेंट असतील, कोणकोणते असणारे नवीन डिसिजन्स घेतले गेलेत कोलॅबरेशनच्या अनुषंगाने, तर त्या सगळ्यांचा असणारा पार्ट आपण DRDOच्या अनुषंगाने बघतोच. तर त्या अंतर्गत असणाऱ्या या DRDOच्या स्थापना दिनाचा उल्लेख केला तर 1 जानेवारी आहे. तर आता 66वा असणारा स्थापना दिन आपण इथं सेलिब्रेट केलेला आहे. त्यासोबतच एक महत्वपूर्ण असणारी परिक्रमा आपण स्टार्ट करतोय आणि त्या परिक्रमेचा उल्लेख केला तर ज्याला म्हणतो आपण सागर परिक्रमा. आणि या सागर परिक्रमा यात्रेचा या वर्षातला असणारा एक जानेवारी मधला कितवा फेज स्टार्ट होतोय आता, तर या वर्षी आपण फेज 10 या ठिकाणी स्टार्ट केलेला आहे. कोणत्या दिवसासाठी? 1 जानेवारी पासून ते 6 जानेवारी पर्यंत हा या ठिकाणी आपल्याला 10वा टप्पा इथं सुरू होताना दिसतोय. तर तो या कालखंडाच्या अंतर्गत आयोजित केला जातोय आणि यासाठी तो कुठल्या कुठल्या ठिकाणांना चूज केलेला आहे. सागर परिक्रमा का महत्वपूर्ण आहे? कारण भारताला आपण द्वीपकल्प म्हणतो, त्यामुळे भारताच्या तिन्ही बाजूला असणाऱ्या पाण्याच्या अनुषंगाने भारताला सामरिक सुरक्षा जास्त महत्वाची आहे आणि त्या सामरिक सुरक्षेसाठी भारताचं इतर असणाऱ्या जे तटवर्ती असणारे जे काही देश आहेत त्यांच्यासोबतचं कोलॅबरेशन स्ट्रॉंग करायचं आहे. त्यासाठी या परिक्रमेला या असणाऱ्या पेट्रोलियमला तितकं महत्व देणं गरजेचं आहे. या 10व्या असणाऱ्या परिक्रमेमध्ये आपण कोणत्या राज्यांच्या ठिकाणांचा उल्लेख करतोय? तर आपण आंध्र प्रदेशलाही फोकस करतोय. आंध्र प्रदेशचा असणार जो काही वॉटर एरिया आहे ना, जो समुद्राच्या अनुषंगाने असेल तिथं, आणि पुदुचेरीचा असणाऱ्या ठिकाणी आपल्याला हा असणारा 10वा टप्पा इथं आपल्याला फोकस करताना दिसणार आहे. आणि केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांच्या असणाऱ्या या कार्यक्रमामध्ये हे सहभागी होताना दिसतील. सोबतच केंद्रीय मंत्री, मच्छीमार, ॲक्वा शेतकरी आणि इतर भागधारकांना किसान क्रेडिट कार्ड सुद्धा याच असणाऱ्या कार्यक्रमामध्ये वितरित केलेला आहे. म्हणजे इव्हेंटला स्टार्ट केलेला आहे आपल्या PM साहेबांनी आणि त्यासोबतच इथं किसान क्रेडिट कार्डचे सुद्धा असणारे मुद्दे इथं आपल्याला वितरित होताना दिसतात. नाही, जे सागर परिक्रमा आहे ही सागर परिक्रमा आपल्याला स्टार्टिंग होताना कधी दिसते, काय फेज आहे याचा? तर या सागर परिक्रमेचा जो पहिला टप्पा आहे ना, तो कधी स्टार्ट झाला होता? तर 5 मार्च 2022 ला पहिला टप्पा 5 मार्च 2022 ला. आता 10वा टप्पा आपण या 24च्या असणाऱ्या जानेवारीमध्ये घेतोय. हे लक्षात घ्यायचं. आणि ते कुठं स्टार्ट झालं होतं? मांडवी, गुजरात या ठिकाणी सुरुवात झालं होतं. सरकारचा हा एक अतिशय महत्वपूर्ण उपक्रम आहे. त्याचा उद्देश कशासाठी असेल? मच्छीमार, इतर भागधारकांच्या समस्यांचं निराकरण करायचं आहे. म्हणजे समुद्राशी संबंधित असणारे जेवढे काही कम्युनिटीज असतील त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या असणाऱ्या सागर परिक्रमेच्या अंतर्गतचा एक भाग आपल्याला दिसतोय. आणि सोबतच वेगवेगळे मत्स्यपालन योजना असतील, जसं आता सध्याला पाहिलं प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा उल्लेख, आणि या मत्स्य व्यवसायासाठी सुद्धा काय केलं आपण? किसान क्रेडिट कार्ड याद्वारे त्यांची आर्थिक उन्नती सुलभ करण्याचा प्रयत्न सुद्धा याच्यामध्ये केला जाणार आहे. म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनच्या अनुषंगाने या असणाऱ्या समुद्राच्या आसपास देशांसोबत कोलॅबरेशन करायचंच आहे. त्यांच्याच कोलॅबरेशनच्या माध्यमातून आपल्या मच्छीमारांचे असणारे प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करायचे आहेत. कारण भारताच्या सीमेच्या नॉटिकल मैलच्या अंतर्गत जेवढा काही अधिकार प्राप्त होणार आहे मच्छीमारीसाठी, तिथं सुद्धा कोलॅबरेशन करणं त्या देशांसोबत महत्वाचं ठरतं आणि ते आपण या सागर परिक्रमेच्या अंतर्गत करतोय. आणि यामध्ये काय करतोय आपण? मच्छीमार कम्युनिटीला सुद्धा या ठिकाणी किसान क्रेडिट कार्ड देतोय. तर त्याची सुरुवात कधी झाली होती? तर याची सुरुवात झाली होती 1998 मध्ये, हे लक्षात ठेवायचं. आणि इथं काय केलं जातं? बँकिंग प्रणालीकडनं पुरेसा आणि वेळेवर क्रेडिट सहाय्य देण्यासाठी या असणाऱ्या कार्डचा रेफरन्स तयार करण्यात आला होता. आणि अर्थसंकल्प 2018-19 मध्ये काय केलं होतं? सरकारनं या कम्युनिटीला ऍड केलं. म्हणजे मत्स्य व्यवसाय, पशुपालक शेतकऱ्यांना त्यांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किसान क्रेडिट कार्डच्या सुविधेचा विस्तार करण्याची घोषणा आपल्याला या ठिकाणी करताना दिसतात. हे इथं लक्षात घ्यायचं. ओके, मग त्या अनुषंगाने त्या सागर परिक्रमेचा 10वा टप्पा आपल्याला लक्षात ठेवायचा जानेवारीच्या अनुषंगाने. सोबत पाहिलं तर 4 जानेवारी हा दिवस तितकाच महत्वाचा आहे. आणि या दिवसाच्या अनुषंगाने कोणकोणते संदर्भ आपल्याला हायलाइट होताना दिसतात लक्षात घ्यायचं.
4 जानेवारीला इथं वर्ल्ड ब्रेल डे. ब्रेल लिपीला जागृत करणारे, ब्रेल लिपी अशा असणाऱ्या अंध व्यक्तींपर्यंत पोहोचवून ज्ञानाचा असणारा प्रचार करण्यासाठी ज्या व्यक्तीचा असणारा जन्म झाला, ज्या व्यक्तीने याला प्रमोट केलं, त्याच अनुषंगाने हा असणारा दिवस त्यांच्या स्मरणार्थ सेलिब्रेट केला जातो जागतिक पातळीवरती. म्हणून वर्ल्ड ब्रेल डेचा उल्लेख येतोय 4 जानेवारीचा. मग ब्रेल भाषेचे निर्माते कोण? लुई ब्रेल यांचा वाढदिवस आणि या ठिकाणी अंध लोकांना एक वाचण्याचा मार्ग त्यांनी प्राप्त करून दिला. त्यांच्याच वाढदिवसाच्या स्मरणार्थ हा 4 जानेवारी हा दिवस आपण वर्ल्ड ब्रेल डेच्या अनुषंगाने सेलिब्रेट करतो. आणि हे कधीपासून स्टार्ट केलं आपण? जागतिक पातळीवरती 2019 पासून हे सुरू केलेलं आहे. तर हेही आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. सोबत एक महत्वपूर्ण उत्सव याच जानेवारीच्या कालखंडा अंतर्गत आपल्याला सेलिब्रेट होताना दिसला. यालाच म्हणायचं या ठिकाणी नवी दिल्लीतील असणाऱ्या भारत मंडपम या ठिकाणी आत्मनिर्भर भारत उत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे. कशाचं? आत्मनिर्भर भारत उत्सव. आणि याचा उल्लेख केला तर लक्षात घ्यायचं, यासाठी वेगवेगळे असणारे हॉल आहेत, सेंटर्स आहेत, त्या असणाऱ्या भारत मंडपम मध्ये. तिथं हॉल 1 ते 6 अंतर्गत असणारा हा इव्हेंट कॅरी होणार आहे. हा उत्सव आत्मनिर्भर भारताचा किती दिवस चालणार आहे? 3 ते 10 जानेवारी या कालखंडामध्ये आपल्याला चालताना दिसला 2024च्या कालखंडामध्ये. मग इथं कोण आयोजित करतंय? नोडल एजन्सी कोणता आहे? कोणता मंत्रालय काम करतोय? वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग व अंतर्गत व्यापार म्हणजे DPIIT याला प्रोत्साहन विभागाद्वारे हे आयोजित करताना दिसतोय. हे लक्षात घ्यायचं. आणि इथं उद्घाटन कोणी केलं तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आत्मनिर्भर भारत उत्सवाचं उद्घाटन केले. तुम्ही आता 2023च्या फ्रीचा जर विचार केला असेल तर तिथं तुम्हाला प्रश्न कसे आहेत माहिती आहे का? करंटमध्ये तिथं तुम्हाला एखाद्या इव्हेंटचा उद्घाटन सुद्धा कोणी केलं हाही प्रश्न विचारून झालेला आहे. नावं लक्षात ठेवायची. कोण? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी हे उद्घाटन केलं. आणि कोणत्या कालखंडादरम्यान सांगितलं आताच? 3 ते 10 जानेवारी दरम्यान. इथं उत्सव देशातील स्वावलंबनाच्या दिशेने केलेल्या वाटचालीचं प्रदर्शन या असणाऱ्या उत्सवाच्या निमित्तानं आपल्याला सेलिब्रेट होताना दिसतंय. आणि प्रत्येकाला इथं फ्री एंट्री देण्यात आलेली होती. ठीक आहे, लक्षात ठेवायचं काय? आत्मनिर्भर भारत उत्सवाचा उल्लेख या ठिकाणी असेल 3 ते 10 जानेवारीच्या कालखंडामध्ये. नंतर संदर्भ येतो तो म्हणजे कुठला? तर अजून एक महत्वपूर्ण असणारा उत्सवच इथे येतोय. तो म्हणजे कुठला असेल तर आसाममध्ये चांदोबी महोत्सवाचा असणारा कितवा? 14वा वर्धापन दिन आता साजरा करण्यात आला या जानेवारीमध्ये, जो दरवर्षी 1 ते 5 जानेवारी या कालखंडामध्ये सेलिब्रेट होतो. एक सिंपल बेसिक मुद्दा काय लक्षात ठेवायचा? आसाममध्ये असणारा महोत्सव आहे. कोणतं नाव आहे? चांदोबी महोत्सवाचा उल्लेख येतो. कितवा आहे वर्धापन दिन? तो 14वा आहे. आणि याचा उद्देश काय आहे तर आसाम मधला असणारा जो काही जैव वैविध्य आहे ना, त्यामध्ये त्या हॉटस्पॉटमध्ये इको टुरिझमला सुद्धा प्रोत्साहन करायचं. म्हणजे बायोडायव्हर्सिटीचे असणारे हॉटस्पॉट जे आहेत ना, त्याच्या अंतर्गतच आपल्याला इको टुरिझम म्हणजे एन्व्हायरमेंटल टुरिझमच्या अनुषंगाने मुद्दे प्रमोट करायचे आहेत. आणि त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा काय? एन्व्हायरमेंट प्लस इकॉनॉमी या दोघांचाही इन्व्हॉल्वमेंट असेल त्या अनुषंगाने असणारा हा 1 ते 5 या कालखंडामध्ये असणारा हा इव्हेंट दिसतो आपल्याला चांदोबी महोत्सवाचा. आता ह्याचा अर्थ काय बघा. हा सण राभा, गारो, गोरखा आणि चहा जमाती या असणाऱ्या विविध जमातींच्या उपजीविका करण्यासाठी संधी देतो. म्हणजे कोणकोणत्या असणाऱ्या ट्रायबल ग्रुपचा उल्लेख होतोय ते लक्षात घ्यायचं. राभा, गारो, गोरखा आणि छा या असणाऱ्या जमातीचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. तर तो एक रेफरन्स इथं आपल्याला लक्षात ठेवायचं. आसाममध्ये या महोत्सवाचं जे मुख्य कारण आहे ते आहे इथल्या तलावाचं. मग हा जो चांदोबी तलाव आहे का त्याचा उल्लेख केला तर हा गोड्या पाण्याचं सरोवर आहे. आणि हा 1897 मध्ये एका मोठ्या भूकंपात निर्माण झालेला होता. आणि या असणाऱ्या चांदोबीचा अर्थ काय? तर चांदोबी हे नाव 2 शब्दांवरून आले, ज्याच्यामध्ये चांद म्हणजे 5 आणि दुबी म्हणजे काय? खासी भाषेत बुडणे. म्हणजे 5 असणाऱ्या प्रदेशांच्या अनुषंगाने या असणाऱ्या भूकंपामुळे जे भाग बुडलेले आहेत त्यामुळे त्याचं नाव दिलं चांदोबी तलाव. आणि त्या चांदोबी तलावाच्या अनुषंगाने चांदोबी महोत्सव या ठिकाणी होताना दिसतोय. ठीक आहे. नंतर येतो चर्चेमध्ये काय तर या ठिकाणी डोनर मंत्रालय नवी दिल्लीमध्ये, डोनर म्हणजे काय? डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्टर्न रिजन,
नॉर्थ ईस्टर्न रिजनच्या अनुषंगाने काय केलं, नवी दिल्लीमध्ये उत्तर पूर्वी महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन केलं गेलेलं आहे. लक्षात घ्यायचं, जेव्हा जेव्हा एखादा इव्हेंट पहिल्यांदा सेलिब्रेट होतो ना, तेव्हा प्रश्न तर नक्कीच आयोग विचारतो. आणि इथं नॉर्थ ईस्टचा मुद्दा आहे, तर प्रश्न आपल्याला हमखास येईल. मग काय लक्षात घ्यायचं, ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयानं डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट रिजन यांच्या माध्यमातून 13 ते 17 जानेवारी दरम्यान कुठं, याच असणाऱ्या भारत मंडपम या ठिकाणी आपल्याला उत्तर पूर्वी महोत्सव 2024चं आयोजन करताना दिसणार आहे. आणि इथं पाहिलं तर काय आहे, तर ईशान्य भारतातील जी समृद्ध व्यवस्था आहे, समृद्ध किंवा विविधता जी आहे ना, त्याला प्रदर्शित करायचे या असणाऱ्या मंडपमच्या अंतर्गत. मग आपण आसाम, सिक्कीम, मेघालय, मिझोराम सोबतच उल्लेख केला या ठिकाणी. तर कुठला असेल संदर्भ, तर नागालँडचा असेल, मणिपूर, अरुणाचल प्रदेश असेल, त्रिपुरा असेल. या देशातलं, या राज्यातले असणार जे काय युनिकनेस आहे का, ते आपल्याला या प्रदर्शनामध्ये मांडायचे, जे कधी 13 ते 17 जानेवारी या कालखंडात झालेला आहे. याच्यामध्ये पारंपरिक कला असतील, हस्तकला, संस्कृती, या सगळ्यांचं असणारं जे काही एक प्रकारचं असणारं प्रदर्शन आहे का, एकाच छताखाली घडवायचं आहे, त्याचं हे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने हा असणारा फेस्टिवल लक्षात ठेवायचा. कोणता, उत्तर पूर्वी महोत्सव कुठं होतोय, भारत मंडपम या ठिकाणी होताना दिसतोय, हे लक्षात घ्यायचं. नंतर एक महत्वपूर्ण संदर्भ येतोय, तो म्हणजे कुठला, 9 जानेवारीचा. तर 9 जानेवारीला सेलिब्रेट केला जातो प्रवासी भारतीय दिवस, किंवा यालाच म्हणतो आपण इथं नॉन रेसिडेन्शियल इंडियन डे, म्हणजे NRI डे. या अनुषंगाने हा असणारा दिवस साजरा केला जातो. म्हणजे महात्मा गांधी जेव्हा भारतात आले त्या दिवसाच्याच निमित्तानं हा असणारा दिवस सेलिब्रेट केला जातोय. आणि हे कधीपासून सेलिब्रेट केला जातोय, तर 2003 पासून भारताच्या विकासात परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाची नोंद करण्यासाठी हा सेलिब्रेट होतोय. आणि 9 जानेवारी 1915च्या कालखंडामध्ये महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. त्या अनुषंगाने असणारा हा दिवस इथं सेलिब्रेट होताना दिसतोय, प्रवासी भारतीय दिन. ते इथं आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला माझा एक प्रश्न आहे, मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. प्रवासी भारतीय दिन हा प्रतिवर्षी सेलिब्रेट केला जातो का अल्टरनेट इयरला, म्हणजे प्रत्येक दुसऱ्या वर्षी सेलिब्रेट केला जातो का, एवढं मला उत्तर फक्त कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. सोबत येतो तो म्हणजे कुठला, विश्व हिंदी दिनाचा. आता हा विश्व हिंदी दिवस का महत्वाचा आहे, कारण याच्यासोबतच आपल्याला आपल्या राष्ट्रीय हिंदी दिनाचाही रेफरन्स लक्षात ठेवायचा. आणि आपल्या राज्यघटनेमध्ये एक अतिशय महत्वाचं कलम आहे, जिथे हिंदीला प्रमोट करण्याबद्दल बोललं जातं. मग तिथं आहे कलम नंबर 351. तो सांगतो काय, हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करण्याची असणारी जबाबदारी हायलाइट केली जाते याच्यामध्ये. 10 जानेवारीचा उल्लेख कुठला असेल, वर्ल्ड हिंदी दिवस. आणि तुम्हाला हे पण माहिती असेल, आपला भारत एक असणारे मिशन लॉन्च केलेला आहे, तो म्हणजे वन नेशन वन लँग्वेज. या अंतर्गत आपण कोणत्या लँग्वेजला प्रमोट करतोय, तर हिंदीलाच प्रमोट करतोय. तेही याच्यासोबतच लक्षात ठेवा. राज्यसेवेच्या प्रीला हे आर्टिकल डायरेक्टली विचारून झालेलं आहे. 10 जानेवारी 1975ला काय झालं होतं, महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये पहिली जागतिक हिंदी परिषद भरवली होती. त्या निमित्तानंच जगभरामध्ये 10 जानेवारी हा दिवस सेलिब्रेट केला जातो, जागतिक हिंदी दिनाच्या निमित्तानं. तो कधीपासून, 2006 पासून तो जगभरामध्ये प्रदर्शित केला जातोय, सेलिब्रेट केला जातोय, लक्षात घ्यायचं. आणि माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी या असणाऱ्या इव्हेंटला 2006 मध्ये दत्तक घेतलं होतं भारतासाठी. आणि मग तो आपल्याला जागतिक स्वरूपावरती लागू होताना पण दिसतोय, हे लक्षात घ्यायचं. या रेफरन्सच्या अंतर्गत या असणाऱ्या वर्ल्ड हिंदी दिनाचा उल्लेख याच्यामध्ये आपल्याला करायचा आहे. ठीक आहे, नंतर येतो उल्लेख, तो म्हणजेच कोणाचा या ठिकाणी, तर एक महत्वाचा असणारा वीक सेलिब्रेट केलाय, ज्याला म्हणतो आपण इनोव्हेशन वीक. म्हणजे आपल्या भारतामध्ये स्टार्टअपचं हब तयार करण्यासाठी इनोव्हेशनला प्रमोट करतोय आपण. जास्तीत जास्त असणारे नवोन्मेष म्हणजे नवीन असणारे विचार आपण प्रमोट करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून तर आपला भारत स्टार्टअपच्या बाबतीमध्ये जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि आपल्या स्टार्टअपचा उल्लेख केला तर आपण 16 जानेवारी 2016 पासूनच या स्टार्टअपच्या हबला भारतात तयार करण्याचा प्रयत्न करतोय. आणि 16 जानेवारीलाच आपण इंडियन स्टार्टअप डे म्हणून सुद्धा सेलिब्रेट करतोय. म्हणून लक्षात घ्यायचं, हाच असणारा डिपार्टमेंट जो आहे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग,
याच्यातर्फेच 10 ते 18 जानेवारी दरम्यान स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक 2024चं आयोजन करण्यात आलं होतं. लक्षात घ्यायचं कोणता दिवसांचा उल्लेख येतोय, 10 ते 18 जानेवारीचा असणारा उल्लेख असेल. आणि याच्यामध्ये भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीम साजरा करणं आणि उद्योजक, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि इतर भागधारकांना एकत्र आणणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि 16 जानेवारी 2016ला काय केलं होतं आपल्या पीएम साहेबांनी, स्टार्टअप इंडिया हा उपक्रम सुरू केला होता. त्या अनुषंगाने हे मुद्दे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. नंतर येतो 12 जानेवारीचा असणारा रेफरन्स आणि यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण संदर्भ येतो तो म्हणजे राष्ट्रीय युवा दिनाचा उल्लेख. मग इथं लक्षात घ्यायचं 12 जानेवारी नॅशनल युथ डेचा उल्लेख केला तर आपण बर्थ अॅनिव्हर्सरीचा उल्लेख करतो. कोणाचा? स्वामी विवेकानंदांचा असणार उल्लेख या ठिकाणी येतोय. आणि स्वामी विवेकानंदाची जयंती आपण ही नॅशनल युथ डेच्या अनुषंगाने सेलिब्रेट करतोय. आणि तो कधीपासून? तर आपण 1985 पासून तो देशभर साजरा करतोय. आणि डिसिजन कधी घेतला होता? 1984ला राजीव गांधी सरकारनं हा असणारा निर्णय घेतला होता. तेव्हापासून हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून सेलिब्रेट करतो. आणि या युवा दिनाच्या निमित्तानं आपल्याला स्वामी विवेकानंदांबद्दल थोड्याफार गोष्टी माहिती असाव्यात. यामध्ये पाहिलं तर 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकाता या ठिकाणी एका संपन्न कुटुंबात नरेंद्रनाथ दत्त यांचा जन्म झाला. नाव पूर्ण लक्षात ठेवा, नरेंद्रनाथ दत्त. ते रामकृष्ण परमहंस यांचे मुख्य शिष्य होते. त्यांनी जानेवारी 1897च्या कालखंडामध्ये पश्चिम बंगालमधील असणाऱ्या बेलूर या ठिकाणी हुगळी नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर बेलूर मठाची पण स्थापना केलेली होती. आणि स्वामी विवेकानंदांनी 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आणि या रामकृष्ण मिशनचं असणार जे मुख्यालय आहे का तेही आपल्याला दिसतं, ते म्हणजेच कुठं? याच असणाऱ्या ठिकाणी जिथं आपल्याला बेलूर मठाचा उल्लेख दिसतो. सोबतच काय त्यांच्या पुस्तकांचा उल्लेख केला तर राजयोग असेल, कर्मयोग असेल, ज्ञानयोग असेल आणि भक्तियोग असे महत्वपूर्ण असणारे इव्हेंट या ठिकाणी मांडण्यात आले होते. हे इथं लक्षात घ्यायचं. चला एक प्रश्न तुम्हाला. शिकागो परिषदेमध्ये स्वामीजींनी आपले असणारे विचार मांडले गेले होते आणि तेच विचार वेस्टर्न कंट्रीजमध्ये एवढे जास्त अपील झाले आणि त्या अनुषंगाने भारतीयांच्या असणाऱ्या मूळ विचारांना स्थान द्यायला सुरुवात खूप मोठ्या पद्धतीने होताना दिसते. मला फक्त तो असणारा कॉन्फरन्स कधी झाला होता एवढं फक्त तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला या दिनाच्या निमित्तानं हा मुद्दा तर माहिती पाहिजेच. प्लस आपला भारत या वर्षी कितवा असणारा हा युथ डे सेलिब्रेट करतोय तर लक्षात घ्यायचं 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव उद्घाटन करतोय आपण. डे बद्दल नाही, महोत्सवाचा उल्लेख. तर महोत्सव कितवा आहे? तर 27वा महोत्सव आहे. आणि हा पीएम साहेबांच्या हस्ते हा झालाय. कुठं झालाय? आपल्या महाराष्ट्रात झालाय. आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी झालाय. त्यामुळे हे पण लक्षात ठेवायचं. आणि यामध्ये पाहिलं तर थीम काय होती या असणाऱ्या महोत्सवाची? तर इथं बघायचं आपल्याला फेस्टिवल मध्ये 2 शब्द जे मोटोच्या अनुषंगाने वापरतात ते म्हणजे विकसित युवा, विकसित भारत. हे पण नाव लक्षात ठेवायचं. मग काय थीम कोणते? माय भारत, विकसित भारत ऍट 2047 युवकांद्वारे आणि तरुणांसाठी या थीमचा उल्लेख आहे. म्हणजे आपण पूर्णतः अमृतकाल या असणाऱ्या टप्प्यामध्ये टाकलेला आहे. हे लक्षात घ्यायचं. मग आपले पीएम साहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्या अंतर्गत त्यांनी सांताक्रूज इलेक्ट्रॉनिक्स निर्यात प्रक्रिया क्षेत्र, विशेष आर्थिक क्षेत्र या ठिकाणी रत्ने आणि दागिने क्षेत्रांसाठी मेगा कॉमन फॅसिलिटेशन सेंटर ज्याचं नाव आहे भारत रत्न याचंही उद्घाटन करताना दिसत आहेत आपल्याला. सोबतच त्यांनी काय केलं तर नमो महिला सशक्तीकरण अभियान सुद्धा आपल्याला निर्माण करताना दिसतात. त्या शक्तीकरणाचा उल्लेख येतोय ज्याच्यामध्ये काय उद्देश असेल? महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन उद्योजकता विकासासाठी सक्षम बनवायचं आहे. तर त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे हे महत्वपूर्ण उद्घाटनपर असणारे मुद्दे इथं होताना दिसतात. मग याच असणाऱ्या निमित्तानं ते जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा त्यांनी वेगवेगळे असणारे प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये लॉन्च केले. मग काय लक्षात घ्यायचं? महाराष्ट्राच्या दौऱ्याअंतर्गत त्यांनी 30,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं, त्यांची पायाभरणी पण केली. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आता चर्चेमध्ये सुद्धा होता, ज्याच्या असणाऱ्या
सप्लिमेंटरी रोडला म्हणजे ज्या असणाऱ्या सेतूपर्यंत जाण्यासाठी जो असणारा सर्व्हिस रोड आहे का त्याला भेगा पडलेल्या न्यूज पण तुम्ही आता ऐकलं असतील म्हणून चर्चेमध्ये असतोच तो. मुंबईतील असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी सेवारी नावा सेवा अटल सेतू जो आहे ना हा सेतू 17,840 कोटी रुपये खर्चून बांधलेला देशातील सर्वात लांब सागरी सेतूच्या उद्घाटनाचा सुद्धा संदर्भ याच्यामध्ये येताना दिसतोय. तरी हे उद्घाटन झालेलं या असणाऱ्या अटल सेतूचं लक्षात घ्यायचं. हा संदर्भ बघितला तर कुठं असेल तर हा मुंबईतील असणाऱ्या या ठिकाणी नावाशेवा अटल सेतूच्या अनुषंगाने लक्षात घ्यायचं 17,840 कोटी खर्च केलेला आहे. आणि सोबतच त्यांनी काय केलेलं आहे पीएम साहेबांनी काळाराम मंदिराला सुद्धा भेट दिली आणि नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं सुद्धा उद्घाटन त्यांनी केलं आणि त्यासोबतच त्यांनी राजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्तानं सुद्धा आपल्याला आदरांजली वाहताना दिसले. हे पण लक्षात घ्यायचं. मग त्या अनुषंगाने दोन्ही मुद्दे थोडेसे लक्षात ठेवा. मग इथं काळाराम मंदिराचा उल्लेख केला तर नाशिकच्या पंचवटी भागामध्ये असलेलं एक मंदिर आहे जे रामाला समर्पित आहे. त्या अनुषंगाने हा मुद्दा येतो आणि मंदिराचं नाव रामाच्या काळ्या पुतळ्यावरून पडलेलं आहे आणि काळारामाचं शाब्दिक भाषांतर हे काळा राम असा उल्लेख केला जातो. आणि सोबतच 12 जानेवारीचाच उल्लेख केला तर आपण राजमाता जिजाबाईंची असणारे जयंतीचा जन्मदिनाचाही उल्लेख आपण या ठिकाणी करतो. तर तोही लक्षात ठेवायचा आपल्याला ज्या आपल्याला मराठा एम्पायर तयार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या असणाऱ्या मातोश्री आहेत. त्या अनुषंगाने या दिवसाचं महत्व अजून तितकंच पद्धतीने वाढताना दिसतं. तर इथं आपल्याला हे मुद्दे लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर एक संदर्भ येतो तो म्हणजे याच असणाऱ्या सेतूचा ज्याला आपण अटल सेतू म्हणूया तर त्या अटल सेतूचं असणारं इनॉग्रेशन हे झाले त्याला काय म्हणतो आपण भारताचं. मग काय पीएम मोदींनी इनॉग्रेट केलं इंडियाज लॉंगेस्ट सी ब्रिज अटल सेतू मुंबईमध्ये 12 जानेवारीच्या दरम्यान जेव्हा ते महाराष्ट्राच्या व्हिजिटिंगला होते. मग यात थोडंसं असणार अटल सेतू बद्दल क्वेश्चन विचारले जातात म्हणून त्याला थोडंसं एक्सप्रेस करूया अजून आपण. काय मग याच्यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक MTHL ज्याला अटल सेतू असंही म्हणतात. म्हणजे अटल सेतूचं नाव काय तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक लक्षात ठेवायचं. पुलाचं अधिकृत नाव काय अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा सेवा अटल सेतू. कोणता शिवडी न्हावा सेवा अटल सेतू. आणि हा भारतातील सर्वात लांब पूल आहे आणि भारतातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे. सुमारे 17,840 कोटी खर्चून बांधलेला आहे ते. आणि मुंबईतील शिवडी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील असणारा नावा सेवापर्यंत आपल्याला जाताना दिसतो जो किती किलोमीटरचा आहे जो आपल्याला अप्रॉक्सिमेटली 22 किलोमीटर म्हणजे 21.8 किलोमीटरचा असणारा रूट आहे जो 6 लेन पूल आहे. म्हणजे 6 लेन पुलाच्या माध्यमातून आपल्याला मार्गक्रमण होताना दिसेल ज्याची लांबी समुद्रावर सुमारे किती आहे समुद्रावरती 16.5 किलोमीटर आहे आणि जमिनीवर किती आहे तर ती 5.5 किलोमीटर आहे. तर समुद्रातली असणारी 16.5 किलोमीटरची लांबी लक्षात ठेवा. डिसेंबर 2016 मध्ये पीएम साहेबांच्या हस्ते या पुलाची पायाभरणी झाली होती आणि याच असणाऱ्या हार्बर लिंकच्या माध्यमातून मुंबई आणि नवी मुंबई या दरम्यान प्रवासाचा वेळ 2 तासांवरनं फक्त किती मिनिटांपर्यंत केलाय तर 20 मिनिटांपर्यंत कमी झालेला आहे. याच्यामुळे काय होईल 10 दशलक्ष लिटर इंधनाची वार्षिक बचत सुद्धा या माध्यमातून होणार आहे. हे लक्षात घ्यायचं. या अटल सेतूचं महत्व तितकंच आहे. नंतर एक महत्वपूर्ण रेफरन्स येतोय जो फेब्रुवारीच्या 14 तारखेला इनॉग्रेट झाला पण त्याबद्दलचा डिसिजन झाला जानेवारीमध्ये. म्हणजेच काय पीएम मोदी इनॉग्रेट करणार आहेत कोणत्या टेम्पलचा रेफरन्स तर लक्षात घ्यायचं. इथं बॅप्स हिंदू टेम्पलला इनॉग्रेट करतील. कुठं अबुधाबीमध्ये त्यांनी केलेलं आहे. कोणत्या दिवशी तर 14 फेब्रुवारीला. मग कोणतं येतं टेम्पल बॅप्स टेम्पलचा उल्लेख म्हणजेच काय तर इथं लक्षात घ्यायचं दी बोचेन स्वामी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामी नारायण संस्था या असणाऱ्या संस्थेच्या टेम्पलचं इनॉग्रेशन पीएम मोदी हे आपल्याला 14 फेब्रुवारी अबुधाबी या ठिकाणी करताना दिसलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि थोडंसं या असणाऱ्या इव्हेंटला जेव्हा आपल्याला पीएम साहेब अबुधाबीला जाताना दिसले तर त्या अनुषंगाने UAE वेलकम करणारे आणि त्या वेलकमच्या निमित्ताने एक इव्हेंट झाला त्यालाच म्हणायचं या ठिकाणी अहलान मोदी इव्हेंट. जसं आपण बघतो त्या ठिकाणी काय हाऊ डू यू डू मोदी जसं तो हाऊडी मोदीचा असणारा इव्हेंट आपण बघितला त्याच्यावरती प्रश्न पण विचारले होते आयोगानं. US मध्ये झालेले ट्रम्प साहेबांच्या इलेक्शनच्या मागच्या
इलेक्शनच्या अगोदरच्या असणाऱ्या फेजमध्ये प्रचारासाठी गेल्यानंतरचा असणारा रेफरन्स येतो. तसंच इथं लक्षात घ्यायचं कुठला अहलान मोदींचा इव्हेंट. आता लक्षात घ्यायचं काय, अबुधाबीमध्ये नियोजित भव्य असणाऱ्या डायस्पोरा मेळावा. पीएम साहेब ज्या ज्या ठिकाणी जातात इंडियन डायस्पोराला ते संबोधित करतातच. तर त्या डायस्पोरा मेळाव्याला तिथं नाव देण्यात आलं कुठला, अहलान मोदी म्हणजेच हॅलो मोदी. तिथं सुद्धा हॅलो मोदीचाच रेफरन्स होता युएस मध्ये. युनायटेड नेशनच्या इंटरनॅशनल मायग्रेशन 2020च्या अहवालानुसार युएईने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 2.7 दशलक्ष आणि सौदी अरेबिया 2.5 दशलक्ष यांना मागे टाकून 3.5 दशलक्ष भारतीय डायस्पोरांची संख्या वाढवताना दिसतात. म्हणजे इंडियन डायस्पोरा या दोन देशापेक्षाही जास्त कुठे, युएई मध्ये अमेरिकेपेक्षाही जास्त, सौदी अरेबियापेक्षाही जास्त आहे. आणि सोबत लक्षात घ्यायचं युएई हा भारतातील चौथा सर्वात मोठा गुंतवणूकदार सुद्धा आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये भारतामध्ये गुंतवणूक करणाऱ्या देशामध्ये नंबर 4 ला युएई आहे, हे लक्षात ठेवायचं. तिसरा सगळ्यात मोठा तो काय आहे तर व्यापारी भागीदार सुद्धा आहे. पहिल्यांदा तो गुंतवणूकदार तर आहेच आहे आणि सोबतच तो प्रत्यक्षात गुंतवणूक करताना काय करतोय, व्यापारामध्ये सुद्धा भागीदारी आणतोय, तर तो तिसऱ्या नंबरचा आहे. आणि सोबतच 2024 मध्ये वायब्रंट गुजरात ग्लोबल समिट झाली. त्यामध्ये 2 नेशन्स 1 विजन, काय लक्षात घ्यायचं, 2 नेशन्स 1 विजन या थीमवर हे दोन देश आपल्याला युएई आणि आपला भारत बिझनेस समिटच्या अनुषंगाने एकत्र येताना दिसलेले आहेत. म्हणजे अबुधाबीला जाऊन मंदिराचं उद्घाटन तर होतेच होते, पण त्यासोबत दोन देशांसोबतचं कोलॅबरेशन, इंटरनॅशनल रिलेशन्स स्ट्रॉंग होताना पण दिसत आहे. तर तोही आपल्याला मुद्दा इथं लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्यानंतर आपल्या राष्ट्रीय पातळीवरती एक अतिशय महत्वाचा वीक असणारा सेलिब्रेट होताना दिसतोय, त्याला म्हणायचं नॅशनल रोड सेफ्टी वीक. काय करण्यात आला, नॅशनल रोड सेफ्टी वीक. किती तारखेपासून, 11 ते 17 जानेवारी या कालखंडामध्ये हा रस्त्यांच्या सुरक्षासाठीचा असणारा आठवडा साजरा करण्यात येतोय. याची थीम काय आहे तर इथं आहे रोड सेफ्टी हिरो व्हा. रोड सेफ्टीसाठीचे असणार हिरो तुम्ही होणं अपेक्षित आहे, हे थीम मांडलेले आहे. आणि याचं कार्यक्रमाचं आयोजन कोणी केलेलं आहे तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्यामध्ये रस्ते सुरक्षा पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं. त्यानंतर अजून एक महत्वाचा असणारा मेला आपल्याला आयोजित होताना दिसतोय, त्यालाच काय म्हणतात इथं तर यालाच म्हणायचं कटील यक्षगान मेला. काय लक्षात घ्यायचं, कटील यक्षगान मेला. मग हा एक आर्ट फॉर्म आहे यक्षगानाचा, तर त्या अनुषंगाने असणारा हा मेळा आपल्याला भरताना दिसतोय. तर कुठं, दक्षिण कन्नड मधील असणाऱ्या कटेल दुर्गा परमेश्वरी प्रसादिता यक्षगान मंडळी शतकाहून अधिक जुना हा यक्षगान मेळा कधी भरवतात तर हा 14 जानेवारी पासून भरतो. रात्रीच्या शोभा अंतर्गत आपल्याला तो इव्हेंट साजरा होताना दिसतो. कर्नाटक उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला रिसेंटली, गेल्या महिन्यात ध्वनी प्रदूषण नियमाचं पालन करण्याच्या अधीन राहून यासाठी परवानगी दिलेली. म्हणजे हा इव्हेंट हायकोर्टात गेला, हायकोर्ट काय करतोय तर परमिशन देतोय, आणि कर्नाटक हायकोर्ट परमिशन देतोय, पण तो म्हणतोय की ध्वनी प्रदर्शनाचे मानकं विचारात घेऊनच तुम्ही याला प्रदर्शित करायचं आहे या असणाऱ्या स्वरूपामध्ये. ओके. आणि थोडंसं आपण यक्षगानाचा उल्लेख केला तर काय दिसतं आपल्याला, हे एक पारंपरिक लोकनृत्य नाट्य आहे आणि याचा उगम कुठं, कर्नाटकामध्ये कितव्या शतकात झाला होता, 16व्या शतकात झाला होता. नृत्य, संगीत, गाणे, अभ्यासपूर्ण संवाद आणि दोलायमान पोशाख यांच्या माध्यमातून, या असामान्य मिश्रणाच्या माध्यमातून आपल्याला यक्षगान हा असणारा इव्हेंट होताना दिसतो, हे लक्षात घ्यायचं. आणि थोडंसं यक्षगानाच्या अर्थाबद्दल लक्षात घ्यायचं तर यक्षगानाचा शाब्दिक अर्थ आहे यक्षाचे गीत, हा संदर्भ असेल. म्हणजे शक्यतो आपण बघतो तो म्हणजेच कुठल्या या ठिकाणी तर धर्माच्या अनुषंगाने प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीचं कर्म काय आहे हे कर्म सांगणारा असणारा जो काही यक्ष आहे ना, त्या असणाऱ्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी इथं प्रत्यक्षात आणला जातो तो म्हणजे यक्षाचं गीत. तर तो ह्या यक्षगानाच्या अंतर्गत मांडताना दिसत आहेत. आणि मेळा किंवा मंडळाचे 2 मुख्य भाग असतात या असणाऱ्या इव्हेंटमध्ये. मग याच्यामध्ये बघितलं तर मुम्मेला हा मुख्य कलाकार असतो, तर हिमेला पार्श्वभूमीत
गायक आणि वादक असतात. तर दोन असणारे नावं लक्षात ठेवायचे, कोणतं? मुमेला आणि हिमेला. दोघांमध्ये मुख्य कलाकार आणि त्यांना एक बॅकग्राऊंडच्या अनुषंगाने असणारे सिंगर आणि तिथं असणारे जे काही वादक आहेत का त्यांचा उल्लेख येतो. मूलतः एक संपूर्ण रात्रभर हा परफॉर्मन्स चालतो, जिथं मेळा एका गावातून दुसऱ्या गावात जातानाही दिसतो. सोबत हा इव्हेंट कसा आहे तर ओपन थिएटरमध्ये केला जातो. ओपन इयर थिएटरमध्ये हा इव्हेंट करताना दिसत आहेत. आणि हा ऐतिहासिक दृष्ट्या पुरुष पारंपरिक पद्धतीने पूर्ण भूमिका निभावताना दिसतात. परंतु आजकाल स्त्रिया देखील यक्षगान मंडळामध्ये सामील होताना दिसतात. म्हणजे परंपरेमध्ये पुरुषांचं इन्व्हॉल्वमेंट जास्त होता, पण आता स्त्रिया सुद्धा याच्यामध्ये आपल्याला इन्व्हॉल्व्ह होताना दिसतात. तर तो थोडासा यक्षगान लक्षात ठेवायचा. बरं, याचा उल्लेख केला तर आपल्याला याच्यासोबतच काही फोक असणारे ड्रामा किंवा थिएटर इव्हेंट जे आहेत ना, पारंपरिक लोकगीताचा उल्लेख केला तर त्याची काही नावं आहेत ते लक्षात ठेवा. पहिल्यांदा येतो तो म्हणजे कुठल्या ठिकाणी? थेरुकुथू. थेरुकुथूचा उल्लेख केला तर तो तमिळनाडू राज्याशी संबंधित आहे. नंतर असणारा हा फोक ड्रामा जो आहे ना, तिथं येतो त्या ठिकाणी कोडियाट्टम. कोडियाट्टमचा उल्लेख केला तर केरळाशी संबंधित आहे. नंतर भावई गुजरातशी संबंधित आहे. नंतर नौटंकीचा उल्लेख केला तर हा मेनली उत्तर प्रदेशमध्ये दिसतो. नंतर तमाशाचा उल्लेख केला तर महाराष्ट्राशी संबंधित आहे. नंतर जत्राचा उल्लेख केला तर तो मेनली वेस्ट बेंगॉलमध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेट होताना दिसतोय. त्यामुळे या असणाऱ्या ड्रामाचा उल्लेख आपल्याला याच्यासोबतच लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक फेस्टिवल होताना दिसतोय आपल्याला, तो याच असणाऱ्या जानेवारीमध्ये. तो म्हणजे कुठला? तर कार्बी युवा महोत्सव 50वी आवृत्ती आपल्याला होताना दिसते. कोणती? कार्बी युवा महोत्सव 50वी आवृत्ती. काय मग इथं हा होतोय कुठल्या राज्यात? कार्बी महोत्सव आसाममध्ये होतोय. कोणत्या दिवसात झाला? 12 ते 19 जानेवारी दरम्यान कंप्लीट होताना दिसला. हा कार्बी युवा महोत्सवाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. याच्यामध्ये काय फोकस होतं? ईशान्येतील कोणत्याही जाती आधारित उत्सवासाठी प्रथमच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या 17 जानेवारी रोजी आसाम मधील कार्बी आंगलांग या जिल्ह्यातील असणाऱ्या तारांगसो इथं होणाऱ्या उत्सवाला आपल्याला उपस्थित राहताना पण दिसल्या. हा एक इव्हेंट महत्वपूर्ण आहे, हे लक्षात घ्यायचं. हा संदर्भ येतोय, जाती आधारित उत्सवाचा उल्लेख येतोय आणि 1974 पासून सुरू झालेला हा कार्बी युवा महोत्सव जो कोणाची संस्कृती दाखवतोय? त्या असणाऱ्या एथनिक ग्रुपची कार्बी संस्कृती, चालीरीती, देशी खेळ, खाद्यपदार्थ सोबतच कार्बी भाषा यांच्या जागतिक स्तरावर प्रसारित करण्यासाठी हा आपल्याला कार्यरत होताना दिसतोय, हेही लक्षात घ्यायचं. सोबतच एक अजून महत्वाचा असणारा इव्हेंट होताना दिसतोय, तो कुठं? UAE मध्ये. UAE कंटिन्युअसली चर्चेत आहे बरं का. UAE मध्ये कोणता? स्टील फॅब 2024 प्रदर्शित झालाय 8 ते 11 जानेवारी दरम्यान. स्टील फॅब काय असेल तो? मशिनरी टेक्नॉलॉजी इक्विपमेंटला अनुषंगाने हा एक्सपो आपल्याला होताना दिसतोय. कुठं? शारजा अंतर्गत UAE मध्ये. तर 8 ते 11 जानेवारी दरम्यान झालेला आहे. शारजा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याच्या सहकार्याने एक्सपो सेंटर शारजा याद्वारे होताना दिसतोय. आणि याच्यामध्ये एक पॅव्हेलियन भारतीयांना दिलं होतं. मग हे इंडियन पॅव्हेलियन हे एक पॉवर हाऊस म्हणून उदयाला आलं, जिथं लोह आणि पोलाद क्षेत्रातील प्रमुख कंपन्या आणि ब्रँड्सचं प्रदर्शन झालेलं आहे. हे इव्हेंट का महत्वाचे असतात माहितीये का? कारण हे UAE मध्ये जरी होत असतील तरी तिथं वेगवेगळे ब्रँड येतात, तिथं भारतामध्ये इन्व्हॉल्वमेंट करण्यासाठी, भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, भारताच्या कंपन्यांसोबत कोलॅबरेशन करण्याचा प्रयत्न हे करत असतात. त्यामुळे असणारे एक्सपो हे गरजेचे असतात आणि UAE कंटिन्युअसली असे एक्सपो करताना दिसतो आपल्याला, हे लक्षात घ्यायचं. नंतर याच जानेवारीमध्ये एक महत्वाचा मुद्दा, मकर संक्रांतीचा जो अगोदरचा दिवस असतो ना, तो सेलिब्रेट होतो कोणत्या सणानं? तर तो असेल लोहरी या सणानं सेलिब्रेट होताना दिसतो. मग लोहरी हा एक काय महत्वाचा हिंदू सण आहे, जो 14 जानेवारी 2024 ला साजरा केला. आणि हा सहसा कधी येतो? मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो, जो 15 जानेवारीला मकर संक्रांती आपण सेलिब्रेट केलेला आहे. आणि लोहरी हा काय? तर हा एक कापणीचा दिवस आहे, कापणीचा सण आहे. हा पीक कापणीचा उल्लेख याच्यामध्ये येतो, जो एक प्रकारे प्रदेशांच्या नवीन सुरुवाताला हायलाइट करतो, ज्याला आपण हिवाळा जो निघून गेल्यानंतर प्रत्यक्षात या ठिकाणी संदर्भ येतो, तो म्हणजे एका नवीन असणाऱ्या कालखंडाला वेलकम केलं जातं या असणाऱ्या लोहरीच्या माध्यमातून. आणि इथं पाहिलं तर हा लोहरी प्रामुख्यानं कुठे सेलिब्रेट होतो? तर तो डोगरा आणि पंजाबी लोक
उत्सव प्रामुख्याने उत्तर भारतात साजरा करतात. डोगरा वंशांचा उल्लेख केला तर आपण जम्मू काश्मीर संबंधित असणाऱ्या नागरिकांचा उल्लेख करतो. तिथं सुद्धा आपल्याला लोहरी हा असणारा इव्हेंट सेलिब्रेट होताना दिसतोय. मग त्या लोहरी सोबतच नेक्स्ट डे ला सेलिब्रेट होतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा उल्लेख. त्यालाच म्हणतो आपण त्या ठिकाणी फेस्टिवल ऑफ हार्वेस्टिंग, कापणीचा सण म्हणून आपल्या संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या नावांचा उल्लेख करतो. आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आलो तर मकर संक्रांतीचा उल्लेख करतो या ठिकाणी. थोडंसं आपण साऊथकडे कर्नाटकात गेलो तर या ठिकाणी मकरा संक्रामणा असा उल्लेख या ठिकाणी करतो. तसंच आपण खाली आलो केरळ अंतर्गत आपल्या ठिकाणी मकरा विलाकू. नंतर आपण चेन्नईमध्ये गेलो, तामिळनाडूमध्ये पोंगल दिसतो आपल्याला. म्हणजे प्रत्येक एरियामध्ये त्याची नावं वेगवेगळी आहेत. तर त्या अनुषंगाने मकर संक्रांती, पोंगल, उत्तरायण, माघ बिहू देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्याला साजरे होताना दिसतात. तर तो इव्हेंट आपल्याला होताना दिसतोय. मकर संक्रांती काय मग? भारतातील एक महत्वाचा सण आहे जिथं सूर्यदेवाचा सन्मान केला जातो आणि हिवाळ्याच्या समाप्तीचा संकेत हा आपल्याला मकर संक्रांती देताना दिसतो. हिंदू मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या वेळी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीमध्ये जातो, म्हणून त्याला आपण संक्रांत म्हणजे ट्रान्सफर होणारा, तो कशामध्ये मकर राशीमध्ये ट्रान्सफर होणारा, म्हणून त्या अनुषंगाने तो सेलिब्रेट होतो. आणि इथं जर बघितलं तर वेगवेगळ्या सणांची नावं आपल्याला दिसतात वेगवेगळ्या प्रदेशांसाठी, तर ते पण लक्षात ठेवूया. उल्लेख येतो कुठला? आसाममध्ये माघ बिहू किंवा भोगली बिहू असं म्हणतात तिथं. गुजरात आणि उत्तर प्रदेशामध्ये उत्तरायण किंवा किचेरी या नावाने ओळखलं जातं. बिहारमध्ये त्याला तिल संक्रांत किंवा दही चुरा या नावाने ओळखलं जातं. ओडिशामध्ये मकर चौला, पश्चिम बंगालमध्ये पौष संक्रांती, हिमाचल प्रदेशमध्ये मघा साजी, महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये इथं म्हणतो आपण हळदी कुंकमम किंवा माघी संक्रांत, कर्नाटकामध्ये सुग्गी, केरळमध्ये बघितलं तर मकर विलक्कू ज्याला आपण साबरीमाला मंदिराच्या अनुषंगाने म्हणतो, आणि तमिळनाडूमध्ये पोंगल या अनुषंगाने असणारे हे इव्हेंट आपल्याला साजरे होताना दिसतात. त्याच इव्हेंटच्या निमित्तानं आपण आपल्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पतंग असणाऱ्या उत्सवाचे उल्लेख त्या ठिकाणी घेतो. तसाच एक उत्सव होताना दिसतोय. काय लक्षात घ्यायचं? 33वा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव सुद्धा कंप्लीट झालेला आहे गुजरात अहमदाबाद या ठिकाणी. मग गुजरात टुरिझम तर्फे दरवर्षी याचं आयोजन केलं जातं. यावर्षी कोणते दिवस होते? 7 ते 14 जानेवारी 2024 मध्ये अहमदाबाद गुजरातमध्ये हा इव्हेंट कंप्लीट झाला. 1989 पासून अहमदाबाद शहराने उत्तरायणाच्या अधिकृत उत्सवाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचं आयोजन केलं आहे. आणि उत्तरायणचा उल्लेख केला तर लोकप्रिय मकर संक्रांती हिवाळ्याचा शेवट सूर्याच्या उत्तरेकडे प्रवासामुळे हा जास्त पद्धतीने सेलिब्रेट होतोय. तर त्याच अनुषंगाने हा आंतरराष्ट्रीय इव्हेंट सुद्धा सेलिब्रेट झाला 33व्या क्रमांकाचा. नंतर आपल्याला अतिशय महत्वाचा दिवस एक आपल्या मिलिटरी फोर्सच्या निमित्तानं सेलिब्रेट करतोय आपण. तो दिवस तो म्हणजे कुठला? तर आर्म्ड फोर्सेस वेटरन डेच्या अनुषंगाने सेलिब्रेट करतो आपण. 8व्या क्रमांकाचा असणारा हा दिवस सेलिब्रेट केला. तो कधी केला आपण? तर तो केला 14 जानेवारीला. कुठं केला तो इव्हेंट सेलिब्रेट? लक्षात घ्यायचं, नेव्हल बेस आहे आपला कोची मधला. तर या वर्षीचा इव्हेंट त्या कोची मध्ये आपण सेलिब्रेट केलेला आहे. आणि याला म्हणायचं सुरुवातीला युद्धविराम दिवस म्हणतात या असणाऱ्या इव्हेंटला. देशाची सेवा करताना आपल्या दिग्गजांच्या बलिदानाचा सन्मान करावा म्हणून या दिग्गजांसाठीचा असणारा हा आर्म्ड फोर्सेस डे सेलिब्रेट करतो. याच दिवशी 1953 मध्ये भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ कोण? फील्ड मार्शल KM करियप्पा हे सेवेतून निवृत्त झाले होते. हे पण लक्षात ठेवायचं. आणि या असणाऱ्या इव्हेंटला आपण सेलिब्रेट कधीपासून करतोय? 2016 पासून करतोय. त्यामुळे 14 जानेवारी महत्वपूर्ण आहेच. 14 जानेवारी नंतर 15 जानेवारी तितकाच महत्वाचा आहे, कारण इथं आपण इंडियन आर्मी डे सेलिब्रेट करतो. तिथं आपल्याला KM करियप्पा यांच्या नावाचा उल्लेख परत एकदा दिसणार आहे. पण इथं लक्षात घ्यायचं आर्म्ड फोर्सेस वेटरन डेचा उल्लेख येतोय. युद्धविरामाचा दिवस त्या ठिकाणी सेलिब्रेट होताना दिसतोय 14 जानेवारीच्या अनुषंगाने. ठीक आहे. नंतर येतो रेफरन्स कुठला? तर राजस्थानमध्ये एक इव्हेंट होतोय. राजस्थानमध्ये बिकानेर येथे आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव आपल्याला सुरू होताना आणि कंप्लीट होताना दिसला. कुठं? या असणाऱ्या बिकानेरमध्ये कॅमल फेस्टिवल झालेला आहे. कोणत्या दिवसामध्ये? 12 ते 14 जानेवारी दरम्यान. मग पर्यटन विभागाने 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय उंट महोत्सवाचं आयोजन केलं. विशेषतः स्थानिक लोकांच्या कला आणि कारागिरीला प्रोत्साहन देण्यासाठी आयकॉन्स ऑफ बिकानेर
ही असणारी थीम घेऊन हा असणारा महोत्सव सेलिब्रेट झाला. कुठला? आयकॉन्स ऑफ बिकानेर. आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने 2024 हे वर्ष कोणाचं घोषित केलंय? उंटांचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. लक्षातच ठेवायचं, युनायटेड नेशननं 2024 हे वर्ष उंटांचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. त्यामुळं या इव्हेंटला तेवढंच लक्षात घेणं आणि तेवढंच महत्व देणं गरजेचं असेल, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर अतिशय महत्वपूर्ण न्यूज हायलाइट होते, ते म्हणजेच काय? तर काही असणारे मुद्दे डिकमिशनाइज होताना दिसत आहेत. ते म्हणजेच कोण? तर INS चीता सोबतच दिसतो गुलदार आणि INS कुंभीर. हे असणारे काय आपण दिसतो या ठिकाणी? तर यांना आपण डिकमिशनाइज करतोय. म्हणजेच लक्षात घ्यायचं, प्रत्यक्षात यांना सेवामुक्त करतोय आपण. नौदलाशी संबंधित असणारी जहाजे आहेत आपल्याला दिसत आहेत. तर काय लक्षात घेतात? ते कुठं केलेले आहेत आपण इथं? तर पोर्ट ब्लेअर, अंदमान निकोबार असणाऱ्या आयलँडवरती आपण यांना या ठिकाणी सेवामुक्त केले. किती वर्षांच्या सेवेनंतर? 40 वर्षांच्या सेवेनंतर या तिन्ही व्यवस्थेंना आपण काय करतोय? सेवामुक्त करतोय. या असणाऱ्या तिन्ही जहाजांना, जिथं आपल्याला नेव्हीसाठी महत्वाचीच कामगिरी त्यांनी मागचे 40 वर्ष बजावलेली आहे. आणि पोर्ट ब्लेअर येथे पारंपरिक समारंभामध्ये या असणाऱ्या डिकमिशनाइजचा असणारा कार्यक्रम आपण कंप्लीट केला. आणि हे जे आहेत ना तीनही, चीता, गुलदार आणि कुंभीर, हे कधी आले होते, जॉईन झाले होते आपल्या भारतीय नेव्हीमध्ये? तर 84, 85, 86 सलग तीनही आपल्याला 84, 85, 86 ला या ठिकाणी नेव्हीमध्ये सहभागी होताना दिसले. त्यांना आता डिकमिशनाइज करतोय. नंतर येतोय महत्वपूर्ण दिवस, तो म्हणजे 15 जानेवारीचा. याला म्हणतो इंडियन आर्मी डे. मग हा जो आपल्याला इंडियन आर्मी डे आहे ना, तो कितव्या क्रमांकाचा आहे? तर 76व्या क्रमांकाचा आर्मी डे सेलिब्रेट केला आपण. कुठं? तर हा परेड सेलिब्रेट झाला लखनौ या ठिकाणी सेलिब्रेट होताना दिसतोय. तर काय आहे रेफरन्स याचा आपण बघूया. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह 15 जानेवारी रोजी लखनौमध्ये 11 गोरखा रायफल्स रेजिमेंट सेंटर्स यांनी आर्मी डे परेडमध्ये सहभागी होताना दिसतात. कोण सहभागी झाला? मुख्यत्वे लक्षात घ्यायचं, 11वा गोरखा रायफल्स रेजिमेंट इथं सहभागी होताना दिसतोय. तर हा दिवस का आपण आर्मी डे म्हणून सेलिब्रेट करतोय? तर याच दिवशी 1949 मध्ये जनरल KM करिअप्पा यांनी जनरल सर फ्रान्सिस रॉय बुचर यांच्याकडनं लष्कराचा कार्यभार स्वीकारला. आणि त्यामुळं तो इव्हेंट, तो दिवस लक्षात राहावा म्हणून हा असणारा दिवस आपण साजरा करतो आर्मीच्या निमित्तानं. मग हे जे शेवटचे कोण होते? ब्रिटिश सेवेचे लष्करी प्रमुख होते आणि स्वतंत्र भारताचे पहिले कमांडर इन चीफ होते. आणि आपल्या भारतातल्या स्वातंत्र्यानंतरचे पहिले भारतीय कमांडर इन चीफचा उल्लेख केला तर ते दिसतात जनरल KM करिअप्पा यांच्या असणाऱ्या स्वीकृतीच्या दिनालाच आपण आर्मी डे म्हणून सेलिब्रेट करतो. आणि भारतीय सैन्य 2024 हे वर्ष कोणत्या असणाऱ्या वर्ष म्हणून डिनोट करणार आहे? तंत्रज्ञान अवशोषण वर्ष. काय केलं भारतीय सैन्यानं? तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. आणि त्यासोबत लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हे होते. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघू, आता रिसेंटली नवीन असणाऱ्या जनरल प्रमुखांचं नाव तुम्ही आता ऐकलेलं आहे, ते नाव मला पटकन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून उत्तर देणार आहात. तो एक रेफरन्स मला सांगायचं तुम्ही, ठीक आहे. नंतर अजून एकदा महत्वपूर्ण असणाऱ्या इनोव्हेशनच्या अनुषंगाने मुद्दे ऐकतो, वाचतो. तो म्हणजेच काय सांगितलं? स्टार्टअप डेच्या अनुषंगाने हा मुद्दा आपण बघतो. तर कुठला? स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक आठवडा कोणत्या दिवसामध्ये झालाय? 10 ते 18 जानेवारी अंतर्गत. हे आत्ताच बघितलं आपण. काय केलं जातंय? या ठिकाणी स्टार्टअपला प्रमोट करण्यासाठी हा मुद्दा आणला जातोय, ठीक आहे. या स्टार्टअपच्या निमित्तानं पाहिलं तर हा स्टार्टअप डे कधी सेलिब्रेट करतो आपण? तर याला म्हणतो नॅशनल स्टार्टअप डे 16 जानेवारीला सेलिब्रेट करतो. याचा उद्देश काय? देशातील आगामी व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना जास्तीत जास्त प्रमोट करणे. आणि या निमित्तानं काय केलं होतं? 15 जानेवारी 2022 ला पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम हा दिवस दत्तक घेण्याची घोषणा केली. आता थोडं काय लक्षात घ्यायचं? 16 जानेवारी 2016 ला आपण काय केलं होतं या ठिकाणी? तर स्टार्टअप इंडिया ही स्कीम लॉन्च केली होती. आणि स्टार्टअप डे हे कोणत्या वर्षापासून साजरा करतोय आपण? 2022 पासून साजरा करतोय. हे थोडंसं लक्षात घ्यायचं आपल्याला.
आणि त्या स्टार्टअपच्या निमित्ताने न्यूज वारंवार चर्चेमध्ये असते. आणि या स्टार्टअपच्या अंतर्गत जर रँकिंगचा उल्लेख केला आपण, तर आता सांगितल्याप्रमाणे काय, स्टार्टअप रँकिंग 2022च्या अनुषंगाने जो आता आपल्याला 24 मध्ये येताना दिसला, तिथं डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड म्हणजे याच असणाऱ्या डिप्ट कडून जारी झाला. या पुरस्कारांची 4थी आवृत्ती होती ही, आणि याच्यामध्ये 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश दिसतो. ऑल ओव्हर कंट्रीज मध्ये भारत स्टार्टअप मध्ये कितव्या क्रमांकाचा आहे? 3ऱ्या क्रमांकाचा आहे. या स्टार्टअप सोबतच युनिकॉर्न कंपन्यांमध्ये सुद्धा भारत कितव्या नंबरला आहे? युनिकॉर्न कंपन्या म्हणजे ज्या कंपन्यांचा असणारा वार्षिक उत्पन्नाचा असणारा डाटा $1 बिलियन पेक्षा जास्त होतो, त्याला आपण काय म्हणतो? युनिकॉर्न कंपनी म्हणतो. आणि जगामध्ये भारत कितव्या क्रमांकाचा देश आहे युनिकॉर्न कंपन्यांमध्ये? 3ऱ्या क्रमांकाचा. यासोबतच युनिकॉर्न कंपनी म्हटल्यानंतर जगातील श्रीमंत लोकांची सुद्धा असते, म्हणून सगळ्यातील सर्वाधिक जास्त बिलियनियर्स कोणत्या देशामध्ये आहेत, तर त्यामध्ये उल्लेख केला तर भारत सुद्धा कितव्या क्रमांकावर? परत 3ऱ्या क्रमांकावर. लक्षात घ्यायचं, श्रीमंतांच्या लिस्टमध्ये सोबतच उल्लेख करायचा कोणाचा? स्टार्टअप मध्ये. सोबतच युनिकॉर्न कंपन्यांमध्ये भारताची रँक 3 नंबरचीच आहे, तिन्ही लक्षात ठेवूया. आणि इथं बघितलं, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 7 सुधारणा क्षेत्र आणि 25 कृती बिंदूंवरती त्यांच्या कामगिरीच्या आधारे त्यांना रँकिंग देण्यात आलेले आहे. मग ही रँकिंग थोडीशी लक्षात ठेवा, कोणकोणत्या राज्यांसाठी रँकिंग आहे. आता इथं कॅटेगरी केलेले आहेत, त्यामध्ये कॅटेगरी नंबर 1 काय सांगते? जिथली लोकसंख्या किती असेल? 1 करोड पेक्षा जास्त असेल, इथं कोणकोणत्या असणाऱ्या राज्यांनी स्टार्टअप मध्ये चांगलं काम केले त्यांना हा अवॉर्ड दिलेला आहे. मग ह्याच्यामध्ये असणारे रँक केले, त्यामध्ये पहिला टप्पा केलाय टॉप परफॉर्मर्स कोण होते. मग आपला कोण आहे संदर्भ या ठिकाणी? महाराष्ट्र. पण त्याच्या अगोदर कोण आहे? बेस्ट परफॉर्मर, ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली, त्यामध्ये नंबर 1 ला कोण आहे? गुजरात आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे आणि तामिळनाडू आहे. बेस्ट परफॉर्मर मध्ये हे राज्य आहेत. म्हणजे हे राज्यांचा उल्लेख केला 4. नंतर टॉप परफॉर्मर मध्ये येतो आपला महाराष्ट्र. म्हणजे रँकिंग नुसार पाहिलं तर तो 5व्या क्रमांकावर असेल, कारण वरचे 4 तर आहेतच ना. टॉप परफॉर्मर मध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. ओडिशा, पंजाब, राजस्थान आणि तेलंगणाचा उल्लेख करायचा. ऍज अ लीडर्स म्हणून कोण असतील, कोणकोणते राज्य असतील? लीडर कॅटेगरीमध्ये आंध्र प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड आपल्याला दिसत आहेत. नंतर अस्पायरिंग लीडर्सच्या अनुषंगाने जे प्रयत्नशील आहेत त्यामध्ये बिहार आणि हरियाणाचा उल्लेख येतो. नंतर येतो एमर्जिंग इकोसिस्टीम, म्हणजे आता जे रूपांतरित होण्याला प्रयत्न करतायत त्यांचा उल्लेख केला तर छत्तीसगड, दिल्ली आणि जम्मू काश्मीरची नावं दिसतात, जिथं लोकसंख्या आपल्याला किती, कोणत्या कॅटेगरीचा उल्लेख करतोय आपण? 1 करोड पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी. कॅटेगरी बी चा उल्लेख केला तर जिथं लोकसंख्या 1 करोड पेक्षा कमी आहे का, त्यांच्या परफॉर्मन्स बद्दल, त्यांच्या असणाऱ्या कामगिरीबद्दलचा हा इंडेक्स येतोय. जिथं बेस्ट परफॉर्मर कोण आहे तिथं हिमाचल प्रदेश. टॉप परफॉर्मर कोण आहेत? अरुणाचल प्रदेश आणि मेघालया. लीडर्सच्या लिस्टमध्ये कोण आहेत? गोवा, मणिपूर, त्रिपुरा. अस्पायरिंग लीडर्सच्या लिस्टमध्ये कोण आहेत? अंदमान, निकोबार आणि सोबत नागालँड. आणि एमर्जिंग इकोसिस्टीमच्या अंतर्गत कोणाचा उल्लेख दिसतोय आपल्याला इथं? छत्तीसगड, दादरा नगर हवेली, दमन दीव, लडाख, मिझोराम, पुदुचेरी आणि सिक्कीम ही नावं आपल्याला दिसतात. हे लक्षात ठेवायचं. आणि जे मागचा असणारा लिस्ट मधले असणारी जी काही आवृत्ती होती ना, त्यामध्ये गुजरात आणि कर्नाटक हे सर्वोत्तम कामगिरी करणारे होते मागच्या लिस्टमध्ये. याही लिस्टमध्ये आपल्याला गुजरातचाच नंबर त्या ठिकाणी दिसतोय, हे लक्षात घ्यायचं. कर्नाटक पण होता. आणि टॉप परफॉर्मन्सच्या यादीमध्ये कोण होता? केरळ होता. तर तामिळनाडू हा स्टार्टअप लीडर्सच्या यादीमध्ये नंबर 1 ला दिसतोय आपल्याला. यावर्षी टॉप परफॉर्मन्सच्या लिस्टमध्ये महाराष्ट्र आहे, हे लक्षात घ्यायचं. सरकारने स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया सीड फंड योजना, स्टार्टअपसाठी क्रेडिट गॅरंटी योजना, अशा वेगवेगळ्या योजना आपल्याला मदतीसाठी तयार करताना पण दिसत आहेत. तेही लक्षात घेणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्वपूर्ण असणारा महोत्सव सेलिब्रेट होतोय, तर कोणता? याला म्हणायचं धनुयात्रा महोत्सव. कितव्या क्रमांकाचा? 74व्या क्रमांकाचा धनुयात्रा महोत्सव होतोय. मग याच्यामध्ये जगप्रसिद्ध 11 दिवसांची असणारी बारगड धनुयात्रा कुठल्या राज्यात? ओडिशामध्ये. बघा, ओडिशा आणि आसाम मध्ये बरेचसे फेस्टिवल होत आहेत. ओडिशामध्ये 15 ते 25 जानेवारी मध्ये आपल्याला ही सुरू होताना दिसले. या धनुयात्रेचा उल्लेख केला, जी वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते,
देशाच्या स्वातंत्र्याच्या उत्सवाचा एक भाग म्हणून 1947-48 मध्ये बारगड अस्तित्वात आला. त्यामुळं दरवर्षी तेव्हापासून तो आयोजित केला जातो. म्हणजे याला फ्रीडम फायटरचा संदर्भ जोडला गेलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचे धनुयात्रेचा मुद्दा आणि ओडिशा लक्षात ठेवायचा. हा उत्सव कृष्ण लीलावर आधारित असून कृष्ण आणि त्यांचे मामा कंस यांची पौराणिक कथा दाखवली जाते. मग धनुयात्रेमध्ये लक्ष ठेवायचं कृष्णाचा संदर्भ येतोय आणि कंस असणारं वध त्या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. तर तो एक रेफरन्स इथं दाखवण्याचा प्रयत्न करायचा. आणि काय आहे इव्हेंट? हा जगातील सर्वात मोठा ओपन एअर नाट्य महोत्सव आहे. बघा आपण मगाशी यक्षगानाचा उल्लेख केला, तो पण ओपन एअर नाट्यगृहांतर्गत सेलिब्रेट होतोय. हा सुद्धा होतोय, पण हा जगातला सगळ्यात मोठा म्हणून येतोय. म्हणून धनुयात्रेचा उल्लेख करायचा. आणि याची नोंद कुठे झाली? गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे. सगळ्यात मोठा, जगातील सर्वात मोठा ओपन एअर नाट्य महोत्सव म्हणून. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाने याला मान्यता दिलेली आहे. नोव्हेंबर 2014 मध्ये धनुजात्रेला राष्ट्रीय सणाचा सुद्धा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि ओडिशाची राजधानी साहजिक आहे, भुवनेश्वरचा उल्लेख करतो. त्यावेळेसच्या असणाऱ्या सीएमचा उल्लेख केला तर नवीन पटनाईक साहेब होते. आणि तुम्हाला माहिती पाहिजे की सर्वाधिक कालावधी अनुभवणारे सीएम पदावरती असणारे तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख आपण नवीन पटनाईक यांचा करतो, हे लक्षात घ्यायचं. राज्यपाल तिथं रघुबर दासांचा उल्लेख करतो. आणि ओडिशा निर्मितीच्या दिनाचा उल्लेख केला तर 1 एप्रिल आहे, हेही आपण इथं लक्षात घ्यायचं. आपल्याला धनुयात्रे इव्हेंटचा लक्षात संदर्भ घ्यायचा. नंतर चर्चेमध्ये आहे तो म्हणजेच काय, तर 9व्या क्रमांकाचा असणारा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलचा उल्लेख या ठिकाणी येतोय. ओके, इथं लक्षात घ्यायचं सायन्स काँग्रेसचा उल्लेख त्याच्यामध्ये येत नाही. हा संदर्भ येतोय कुठला? भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023. इथं आहे तो 9व्या क्रमांकाचा आहे. आणि हे कोणाच्या माध्यमातून? विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांच्या माध्यमातून 9व्या आवृत्तीचं आयोजन केलं. आणि कालखंड कुठला आहे? 17 ते 20 जानेवारी या कालखंडामध्ये हे असणारं सायन्स फेस्टिवल होताना दिसते आपल्याला. आणि याची थीम काय होती? अमृत कालावधीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाला सार्वजनिक पोहोच करायचे, म्हणजे सार्वजनिक ठिकाणापर्यंत विज्ञान तंत्रज्ञान पोहोचवायचे पुढच्या 25 वर्षामध्ये 47 पर्यंत. आणि याला होस्ट कोणी केलं होतं? रिजनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी स्थित असणारा ट्रान्सलेशन हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ही एक भव्य कार्यक्रमाची यजमान संस्था आहे. म्हणजे हरियाणा फरीदाबादच्या संस्थेचा उल्लेख येतोय. आणि यावेळी 22 देश या संस्थेमध्ये या इव्हेंटमध्ये फेस्टिवलला सहभागी झाले होते. आणि हा सर्वात मोठा विज्ञान महोत्सव आहे जो समाजातील सर्व घटकांना एकत्र आणतो. आणि कधीपासून याचं आयोजन होतोय? 2015 पासून हा इव्हेंट सेलिब्रेट होतोय. त्यामुळे आता तो प्रतिवर्षी होत असल्यामुळे 9व्या क्रमांकाचा सायन्स फेस्टिवल आहे, हे लक्षात ठेवूया. ठीक आहे. नंतर येतोय एक अजून महत्वपूर्ण असणारा इव्हेंट, तो म्हणजेच काय? आपल्या राष्ट्रपतींनी लॉन्च केला 5व्या क्रमांकाचा असणारा मेघालया गेम्स. कुठं? तुरू मेघालयामध्ये. बरं, मी हा मुद्दा का घेतला स्पोर्ट्सच्या असणाऱ्या न्यूज मध्ये न घेता? इथं आपण रिपीट करूयाच, पण नॉर्थ ईस्ट मध्ये होतोय त्यामुळे हा याला महत्व द्यायचं आहे. कितव्या क्रमांकाचा आहे? 5व्या क्रमांकाचा आहे. कधी होतोय हा? जानेवारी 15 मध्ये होताना दिसतोय आपल्याला, 15 जानेवारीला. आणि रेफरन्स घ्यायचा कुठं झालाय तो? तुरा मेघालया या ठिकाणी आपल्याला राष्ट्रपतींच्या हस्ते तो सुरू झालाय. एवढे किमान लक्षात ठेवणं अपेक्षित असेल. नंतर येतो संदर्भ कुठला? विंग्स इंडिया 2024 हा कार्यक्रम कुठं? हैदराबादच्या असणाऱ्या बेगमपेट विमानतळावर कंप्लीट होताना दिसतोय. कोणत्या दिवसांमध्ये चालला हा असणारा कार्यक्रम? 18 ते 21 जानेवारी पर्यंत आपल्याला कंप्लीट होताना दिसला. याच्यामध्ये हैदराबाद मधील भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या सहकार्याने भारतीय विमानतळ प्राधिकरण एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून आपल्याला हा इव्हेंट आयोजित होताना दिसतोय. यामध्ये आशियातील सर्वात मोठा नागरी विमानचालक शो, नवीन पिढीतील विमानांचं प्रदर्शन, संबंधित विमान वाहतूक सेवा, सहाय्यक युनिट उद्योग आणि पर्यटन क्षेत्रातील प्रमुख प्रगती या असणाऱ्या इव्हेंटमध्ये दाखवताना दिसतात. याला म्हणायचं विंग्स इंडिया 2024. ओके, पंखाच्या स्वरूपामध्ये असणारा मुद्दा इथं दाखवण्याचा प्रयत्न केला. नंतर
एक महत्वपूर्ण अजून एक इव्हेंट चर्चेमध्ये येतोय, तो म्हणजेच कुठला, तर याला म्हणायचं रामायण. काय असेल? रामायण. कितवा एडिशन आहे तो? 7वा एडिशन आहे. कोणाच्या थ्रू होतोय? इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सचा संदर्भ याच्यामध्ये येतोय. त्या काउन्सिलच्या माध्यमातून आपल्याला हा पार्ट हायलाइट होताना दिसतोय. मग न्यूज काय बघा, इंडिया करतोय, इंडिया टू होस्ट इयर लॉंग रामायण फेस्टिवल फ्रॉम दिल्ली. वर्षभर चालणारा असणारा हा फेस्टिवल या ठिकाणी स्टार्ट होतोय, पण तो एक फेस्टिवल काउन्सिलच्या अनुषंगाने कोणत्या कालखंडामध्ये झाला, तर 18, 19, 20, 21 जानेवारी मध्ये आपल्याला कंप्लीट झाला दिसला. कुठं? पुराणा किला, मथुरा रोड, न्यू दिल्ली या ठिकाणी आपल्याला हा इव्हेंट कंप्लीट होताना दिसलाय. आणि यावर्षी राम मंदिराचा उल्लेख खूप महत्वाचा आहे, त्यामुळे या असणाऱ्या फेस्टिवलचा रेफरन्स लक्षात ठेवणं अपेक्षित असेल. मग थीम काय होती? रामायणाद्वारे जगाला जोडणे. बरं, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या भारताच्या जवळचा एक देश आहे ज्यानं रामायणाशी संबंधित असणारे 50 साईट शोधले स्वतःच्या देशामधल्या, आणि त्या असणाऱ्या साईटला प्रमोट करतोय तो भारतातल्या टुरिझमला अट्रॅक्ट करण्यासाठी. म्हणजे भारतीयांना त्या देशामध्ये ऍज अ टुरिझम म्हणून त्यांना या ठिकाणी बोलवायचे, त्यासाठी त्यांनी रामायणातले 50 ठिकाण हायलाइट केलेत आणि ते प्रमोट करतायत. तर तो देश कोणता आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. 50 साईट हायलाइट करून काय करतोय या ठिकाणी? टुरिझमला फोकसमध्ये आणतोय. इथं काय लक्षात घ्यायचं? कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर पाहिजे. 18 जानेवारी 2024 पासून दिल्लीच्या पुराणा किल्ला, जुना किल्ला या ठिकाणी डिसेंबर 2024 पर्यंत वर्षभर चालणार आहे बरं ते हा इव्हेंट होताना दिसतोय. आणि या महोत्सवामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्रियाकलाप असतील, परस्पर संवादी कला आणि हस्तकला यांचं प्रदर्शन होणार आहे. हा महोत्सव लखनौ, कुठं कुठं होणार आहे बघा, लखनौ, अयोध्या, वाराणसीसह इतर शहरांमध्ये असेल. आणि या महोत्सवामध्ये कोणकोणते देश सहभागी होत आहेत? कंबोडिया, मलेशिया, लाओस, थायलंड, श्रीलंकासह 7 शेजारचे देश आपल्या भारताच्या या इव्हेंटला सहभागी होताना दिसतात. ठीक आहे. नंतर त्रिपुरा मधला एक महोत्सव चर्चेमध्ये येतोय. त्रिपुराने 46वा असणारा कोकबोरोक दिवस सेलिब्रेट केलेला आहे. कोण? कोकबोरोक दिवस म्हटलं की त्रिपुरा लक्षात ठेवायचं. आणि कितवा इव्हेंट केला यावर्षी? 46वा. मग आपल्या राज्य त्रिपुरा या ठिकाणी कोकबोरोक भाषेला चालना देण्यासाठी कोकबोरोक दिवस पाळला जातो, ज्याला त्रिपुरी भाषा दिवस सुद्धा म्हटलं जातं. अर्थ काय? कोक म्हणजे भाषा आणि बोरोक म्हणजे लोक, लोकांची भाषा, म्हणून या असणाऱ्या कोकबोरोक दिवसाचा उल्लेख लक्षात घ्यायचा. हा दिवस कधी? 1979 सालचा सन्मान आहे, जेव्हा कोकबोरोक प्रथमच अधिकृतपणे ओळखला गेला होता. 1979 मध्ये त्याला रेकग्नाइज करण्यात आलं होतं ऍज अ लँग्वेज म्हणून, आणि त्यानंतर आपल्याला दिसतो. पण हा अजूनही शेड्यूल नंबर 8 मध्ये इंडियन लँग्वेजेस मध्ये ऍड नाहीये. त्यामध्ये फक्त 22च भाषा आहेत, ते पण लक्षात घ्या. पण यांना इथं त्रिपुराच्या अनुषंगाने याला प्रमोट करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून हा दिवस सेलिब्रेट होताना दिसतोय. हे लक्षात घ्यायचं. कितवा संदर्भ असेल या ठिकाणी? 46वा असणार दिवस इथं सेलिब्रेट झालेला आहे. नंतर येतो संदर्भ कुठला? अरुणाचल प्रदेशचा असणारा उल्लेख. तर काय लक्षात घ्यायचं? अरुणाचल प्रदेशमध्ये 9वा पक्के पागा हॉर्नबिल फेस्टिवल साजरा करण्यात आलाय. हॉर्नबिल पक्षाच्या निमित्तानं फेस्टिवल असतोय. आणि कोणतं राज्य? अरुणाचल प्रदेश. कोणत्या दिवसात कंप्लीट झाला हा? 18 ते 20 जानेवारीच्या दरम्यान आपल्याला हा इव्हेंट कंप्लीट होताना दिसलेला आहे. याला म्हणतो आपण काहीतरी या ठिकाणी इथं पक्के व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी हॉर्नबिलचे संरक्षण, म्हणजे व्याघ्र प्रकल्पाच्याच ठिकाणी हॉर्नबिलचं सुद्धा संरक्षण करण्यासाठी न्याशी आदिवासी गटाने, नाव लक्षात घ्यायचं, कोणते? न्याशी आदिवासी गटाने बजावलेली भूमिका ओळखून त्यांनाच प्रमोट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. म्हणून हा हॉर्नबिल फेस्टिवल आपल्याला या असणाऱ्या अरुणाचल प्रदेशमध्ये होताना दिसतो. याची या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं? निशी अरुणाचल प्रदेशातील सर्वात मोठा आदिवासी भाग आहे. कोणता? न्याशी म्हणा किंवा निशी म्हणा, यांच्याच माध्यमातून यांची खबरदारी घेतली जाते, संरक्षण दिलं जातं, ते लक्षात ठेवायचं. आणि 2015 मध्ये पहिल्यांदाच हा असणारा फेस्टिवल आयोजित केला होता. 2015 पासून आपण हा प्रतिवर्षी आयोजित करतोय. हा असणारा फेस्टिवल कितवा होतोय? मग हा 9वा फेस्टिवल इथं आयोजित होतोय. आणि या अरुणाचल प्रदेशचा उल्लेख केला तर तुम्हाला काही नावं माहिती पाहिजेत, ज्याला म्हणतो आपण टायगर रिझर्व. कारण टायगर रिझर्वच्याच ठिकाणी आपल्याला हॉर्नबिलला
सिक्युअर करायचे. मग हे कोणते, तर 3 आहेत. लक्षात घ्यायचं, कुठला, पक्के टायगर रिझर्व, नंतर नामदफा टायगर रिझर्व आणि कमलांग टायगर रिझर्व. त्यांचे लोकेशन पण थोडे लक्षात ठेवा. जेव्हा आपण अरुणाचलचा उल्लेख करतो आणि त्या अनुषंगाने बघितलं तर चायनाच्या कनेक्टिव्हिटीच्या जवळ असणारा कोणता, तर हा आहे पक्के टायगर रिझर्व. नंतर थोडासा उल्लेख केला तर बाकीचे 2 तुम्हाला दिसतात ते कुठं, म्यानमारच्या जवळ असणारे. एक आहे नामदफा टायगर रिझर्व, नंतर आहे कमलांग टायगर रिझर्व. हे पण 3 टायगर रिझर्व थोडं लक्षात घ्या. आणि पक्के टायगर रिझर्वच्याच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हॉर्नबिलचा असणारा संरक्षेचा मुद्दा या ठिकाणी दिसतो. आणि या हॉर्नबिलच्या संरक्षणासाठी हे महत्वपूर्ण कामगिरी होते. तर हॉर्नबिल बद्दल थोडंसं काय लक्षात घ्यायचं, तर भारतामध्ये हॉर्नबिलचे एकूण 9 स्पीसीज आहेत आणि भारत हा हॉर्नबिलचा एक घर आहे. त्या अनुषंगाने ह्याला बघितलं जातं. आणि ह्याचा उल्लेख केला तर द ग्रेट हॉर्नबिल हा एक स्टेट बर्ड आहे. कोणाचा, अरुणाचल प्रदेश आणि कोणाचा, केरळा, या 2 राज्यांचा तो राज्य पक्षी आहे. आणि त्याचा जर IUCNच्या अंतर्गत जर रेड लिस्ट मध्ये त्यांची रँक पाहिली तर तो कसा आहे, वल्नरेबल या कॅटेगरीमध्ये आहे. तोही लक्षात घ्यायचं. म्हणून याला सिक्युअर करून ठेवणं हे गरजेचं असणार आहे. ठीक आहे. नंतर चर्चेमध्ये आहे तो म्हणजे कुठला, 19वा असणारा नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स NDRFचा असणारा रायझिंग डे. त्यांच्या निर्मितीच्या दिनाचा उल्लेख येतो या ठिकाणी. कोणता, कितव्या क्रमांकाचा, 19व्या क्रमांकाचा असणारा संदर्भ याच्यामध्ये येतोय. आणि तो कितवा, कधी येतो, 19 जानेवारीला सेलिब्रेट करताना दिसतं आपल्याला. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत 2006 मध्ये त्याला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना केली होती. त्या अनुषंगाने 19वा असणारा दिवस साजरा होतोय. आणि हे कोणाच्या अंतर्गत येतो, हा गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येताना दिसतोय. आणि NDRFचे असणारे जे महासंचालक आहेत का, ते अतुल करवाल यांच्या नावाचाही उल्लेख तुम्ही इथं लक्षात ठेवायचा आहे. नंतर जगभरामध्ये एक यंत्रणा राबवली जाते ते पेंग्विनच्या अनुषंगाने. म्हणून लक्षात घ्यायचं काय इथं, 20 जानेवारी, 20 जानेवारी हा काय असेल, तर पेंग्विन अवेअरनेस डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. फक्त पेंग्विनच्या अनुषंगाने मुद्दे लक्षात ठेवा. जर तुम्हाला माहिती असेल तर सांगा, मुंबईमधल्या कोणत्या उद्यानामध्ये पेंग्विनना आणून त्यांची असणारी स्थापना करण्यात आलेली आहे, त्यांना फॅमिलियर बनवण्याचा प्रयत्न आता चालू आहे, ते तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे. नंतर संदर्भ येतो तो म्हणजेच काय, तर याच असणाऱ्या निमित्तानं आपल्याला महत्वपूर्ण उल्लेख दिसतो तो म्हणजेच काय, तर राम मंदिराच्या अनुषंगाने असणारा जो काय जीर्णोद्धार आहे का, तो कंप्लीट होताना दिसतोय. मग काय लक्षात घ्यायचं, रामलल्ला या ठिकाणी कॉन्सक्रेटेड ऍट अयोध्या टेम्पल याची प्राण प्रतिष्ठा होताना दिसते. या असणाऱ्या रामलल्लेच्या असणाऱ्या स्टॅच्यूची, पुतळ्याच्या असणारा संदर्भ आपल्याला इथं हायलाइट होताना दिसतोय. हे इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मग काय आहे बघा, थोडंसं या असणाऱ्या रामलल्लेबद्दल जेव्हा बघतो आपण तेव्हा काय काय मुद्दे येतात चर्चेमध्ये ते थोडंसं लक्षात घ्या. कारण आयोग याच्याशी संबंधित असणारे क्वेश्चन आपल्याला करताना दिसणार आहे. मग बघा काय, ही जी प्राण प्रतिष्ठा आहे ना, तर ही 84 सेकंदाच्या मूल मुहूर्तामध्येच कंप्लीट झालेली आहे. आणि इथं अभिजित मुहूर्ताचा असणारे एक भाग म्हणून तो कंप्लीट केला. तर कुणी केलेला आहे लक्षात घ्यायचं, कुणी निवडलं ह्या असणाऱ्या क्षणाला या 84 सेकंदाच्या, तर काशी येथील असणाऱ्या ज्योतिषी पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी हा क्षण निवडला. आणि नवीन मूर्ती वयाच्या 5व्या वर्षीचा राम दाखवतोय. आणि मैसूर आधारित शिल्पकार कोणाचं नाव लक्षात घ्यायचं, अरुण योगीराज यांनी काळ्या दगडात कोरलेली आहे. किती एजचा असणारा रामाच्या मूर्तीचा रेफरन्स दिसतोय, 5व्या वर्षातील असणारे राम दिसतात आपल्याला तिथं. आणि मैसूर आधारित शिल्पकार आहेत अरुण योगीराज, यांचं नाव लक्षात ठेवायचं. देशभरातील 50 पारंपरिक वाद्य भक्तिमय मंगल ध्वनीचा भाग होते. आणि अयोध्यातील प्रख्यात असणारे कवी यतींद्र मिश्रा यांनी या असणाऱ्या मंगल ध्वनीला संगीतबद्ध केलं होतं. वाद्यांमध्ये काय काय होते वाद्य त्या असणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवसाच्या निमित्तानं, तर इथं उत्तर प्रदेशातील पखवाज, बासरी, ढोलक, कर्नाटकातील वीणा, पंजाबमधील असणारा अलगोजा, महाराष्ट्रातली सुंदरी होती हे पण लक्षात ठेवा, ओडिशातील मर्दाला, मध्य प्रदेशातील संतूर, मणिपूर मधील असणारा पुंग, आसाम मधील असणारा नागडा आणि काली, आणि छत्तीसगड मध्ये असणारा तंबुरा, हे सगळे आपल्याला याच्यामध्ये या असणाऱ्या इव्हेंटमध्ये आपल्या अनुषंगाने पार्टिसिपेट होताना दिसले होते. हेही आपल्याला इथं लक्षात घ्यायचं.
आणि राम मंदिराचा उल्लेख केला तर हे 2019 मधला अयोध्याचा असणारा जो निकाल आहे का तो अतिशय महत्वपूर्ण मानला जातो. त्यामुळे 5 जजेसच्या असणाऱ्या निकालाचा एक थोडासा ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे. 16व्या शतकातील बाबरी मस्जिद अनपेक्षितपणे बघितलं तर अनेक हिंदू प्रभू राम जन्मस्थानाच्या जागेवर बांधण्यात आले होते असं मानतात. आणि 6 डिसेंबर 1992 रोजी 4 सेवकांनी या असणाऱ्या बाबरी मस्जिदचा पाडाव केलेला होता. तत्कालीन सीजेआय रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती S.A. बोबडे, DY चंद्रचूड, अशोक भूषण आणि S. अब्दुल नजीर यांच्या खंडपीठाने नोव्हेंबर 2019 मध्ये एकमताने निकाल दिलाय. म्हणजे कोणताही न्यायाधीश विरोधी व्यवस्थेमध्ये नव्हते, लक्षात घ्यायचं. 5-0 या असणाऱ्या बहुमताने निकाल होताना दिसतोय. तर 150 वर्षांपासून अधिक जुना राम जन्मभूमी बाबरी मस्जिद जमीन विवाद आता सोडवताना दिसत आहेत. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं हे कोणत्या अधिकाराच्या अंतर्गत हा निकाल देण्यात आला, त्यासाठी आर्टिकल आहे आपल्या राज्यघटनेतला कलम नंबर 142. याला म्हणतात सुप्रीम पॉवर ऑफ सुप्रीम कोर्ट. म्हणजे असा एखादा निकाल जो इतर कोणाच्याच अधिकारांतर्गत येत नाहीये, जे देऊ शकत नाहीत, असा कोणताही निकाल सुप्रीम कोर्ट आपल्याला देताना दिसतो. तर तो रेफरन्स याच्यामध्ये लक्षात घ्यायचा. आणि काय लक्षात घ्यायचं, मंदिराच्या बांधकामाच्या बाजूने आग्रह केला. तसेच मस्जिद बांधण्यासाठी सुद्धा किती एकर, 5 एकर भूखंड सुद्धा देण्याचे आदेश दिलेले आहेत. लक्षात घ्यायचं मंदिर आणि मस्जिद हे दोन्ही आपल्याला या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहेत. मस्जिदीचा उल्लेख केला तर आपल्याला दिसतो रेफरन्स कितीचा, तर तो दिसतो या ठिकाणी 5 एकराच्या अंतर्गत. आणि थोडंसं आता राम मंदिराबद्दल बोलायचं असेल तर काय लक्षात घ्यायचं की या असणाऱ्या राम जन्मभूमी मंदिराचा उल्लेख केला तर हा मंदिर पारंपरिक कोणत्या शैलीत बांधलं या ठिकाणी, तर नागर शैलीमध्ये बांधलेलं आहे. लक्षात घ्यायचं कशामध्ये, नागर शैली अंतर्गत बांधलेला आहे. विचारला जाईल प्रश्न तुम्हाला. त्याची पूर्व पश्चिम लांबी ही 380 फूट आहे, रुंदी 250 फूट आहे. याची उंची बघितलं तर 161 फुटाचा उल्लेख या ठिकाणी दिसतोय आपल्याला. आणि याच्या अंतर्गत काय काय येतो या ठिकाणी, जो सुरुवातीचा असणारा जो भाग आहे ना या मंदिराच्या अंतर्गत पाहिला तर हा सुरुवातीचा असणारा जो भाग आहे का याला म्हटलं जातं रंगमंडपा. त्याच्यानंतर जे असणार जे काही आउटर साईडला असणारे जे लहान भाग आहेत ना त्याच्यामध्ये बघितलं तर हा उजव्या साईडचा असणारा भाग आहे त्याला म्हटलं जातं या ठिकाणी प्रार्थना मंडपा. आणि हा जो डाव्या साईडचा भाग आहे ना याला म्हटलं जातं कीर्तन मंडपा. जेव्हा हा एंट्रीच्या पायऱ्या आहेत का त्याला म्हटलं जातं किती, तर या ठिकाणी 16 फुटाच्या असणाऱ्या वाईड स्टेअरकेस आहेत, हे असणाऱ्या पायऱ्या दिसतात. आणि हे बाकीचे जे लहान लहान आहेत ते सगळे पिलरचा उल्लेख येतो. त्याच्या थोडंसं वरती हा भाग बघितला तुम्ही, हा दुसऱ्या असणाऱ्या शिखराचा, तर याला म्हटलं जातं या ठिकाणी नृत्य मंडपा. त्याच्यावरचा असणार जो काय दुसऱ्या शिखराचा भाग आहे का त्याला म्हटलं जातं या ठिकाणी कुडू मंडपा. आणि हा असणारा जो शिखर आहे का याचाही रेफरन्स या ठिकाणी आपल्याला दिसतो, हे थोडंसं लक्षात घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये किती आहेत एकूण 392 खांबांचा म्हणजे या असणाऱ्या पिलर्सचा वापर करण्यात आलेला आहे. एकूण 44 दरवाजे आहेत. आणि मंदिराच्या बांधकामाच्या बाजूने आग्रह केला जातोय मस्जिद बांधण्यासाठी 5 एकर भूखंडाचे सुद्धा आदेश दिलेले आहेत. पण तुम्ही आता न्यूज पण ऐकली असेल की आता पावसामध्ये या असणाऱ्या राम जन्मभूमीच्या असणाऱ्या मंदिराचा उल्लेख परत एकदा चर्चेमध्ये आलाय. गळतीचा असणारे न्यूज वगैरे त्या ठिकाणी मध्यंतरी येत होते. गाभाऱ्यामध्ये असणाऱ्या गळतीचा संदर्भ दिसला नाही असं तर सांगण्यात आलंय, पण त्याच्या आसपास असणारी गळती होताना दिसतंय म्हटलं आपल्याला हा प्रश्न परत एकदा चर्चेमध्ये येताना दिसतोय. तर त्यामुळे हे थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला या फेजच्या अनुषंगाने करणं आवश्यक असणार आहे, हे लक्षात घेऊया आपण. ठीक आहे. यासोबतच पाहिलं तर भगवान रामाच्या मूर्तीसाठी वापरण्यात आलेला काळा दगडाचा उगम हा कुठून केलाय, कर्नाटकातून आणलेला आहे. मुळात पहिल्यांदा हा असणारा जो मूर्ती घडवायची होती ना त्यासाठी आपण नेपाळमधनं असणारी शिला आणली होती, ज्याला आपण शिलान्यास म्हटलं गेलं होतं. पण प्रत्यक्षात मूर्तीसाठीचा वापर कशातून केलाय, काळ्या दगडातून केलेला आहे, जो कर्नाटकातून आणलेला आहे. मंदिराचा गाभा जो आहे ना तो राजस्थानच्या मकरांना संगमरवरी पद्धतीने तयार केलाय. मध्यभागी देवतांचे असणारे उत्कृष्ट कोरीव काम, कर्नाटकाचा असणारा चारमावथी वाळूचा असणारा खडक तिथं वापरलाय. प्रवेशद्वाराच्या आकर्षक आकृत्या आहेत. राजस्थानच्या बन्सी पहाडपूरचा असणारा गुलाबी वाळूचा दगड याच्यामध्ये वापरताना दिसत आहेत. आणि 2100 किलो अष्टधातू घंटा सुद्धा आहे जे गुजरात मधून आणताना दिसत आहेत. आणि क्लिष्टपणे कोरलेले लाकडी दरवाजे आणि हस्तकला कापड हे कुठून आणलेत, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुराशी संबंधित आहेत. हे पण थोडंसं वैशिष्ट्यपूर्ण असणारा मुद्दा
याच्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आणि सोबतच या वैशिष्ट्यांमध्ये अजून काही मुद्दे ऍड होत आहेत. तर काय, अयोध्या राम मंदिर एक अभूतपूर्व वैशिष्ट्य आहे. रामलल्लासाठी सौर ऊर्जेवर चालणारे सूर्य टिळक सुद्धा इथं सादर करण्यात आलेला आहे. हे पण खूप चर्चेमध्ये होतं बरं का. म्हणजेच काय, या असणाऱ्या सूर्य टिळकाचा अभिषेक करण्यात आला असंही म्हटलं जातं. हे वैशिष्ट्य केवळ वार्षिक रामनवमी उत्सवासाठी नियोजित आहेत, भगवान रामाच्या जन्माचं प्रतीक म्हणून. आणि सूर्य टिळक प्रणालीची रचना कोणी केली, CSIR आणि सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी केलेला आहे. सगळा मंदिरासाठीचा असणारा जो निधी आहे का, तर लोकांनी दिलेला आहे, हे पण लक्षात घ्यायचं. आणि पितळापासून बनवलेले एक स्वहस्ते चालणारी प्रणाली आहे, त्यामध्ये मंदिराचा पारंपरिक नीती सुद्धा याच्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. प्रणालीची रचना दरवर्षी रामनवमीच्या सूर्याच्या बदलत्या स्थितीसाठी असणार आहे, ज्याच्याकरून जेव्हा बदलेल यंत्रणा तेव्हा तिथं त्या ठिकाणी सूर्य टिळक होताना दिसेल. हा इव्हेंट या ठिकाणी मांडताना दिसत आहेत. तर तोही मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा. राम मंदिराच्या संदर्भामध्ये चर्चा येतात, त्याचा एक अँगल याच्यामध्ये लक्षात ठेवूया. नंतर येतो तो म्हणजे पराक्रम दिवस, खूप जास्त महत्वाचा आहे. आणि पराक्रम दिवसाचा उल्लेख केला तर 26 जानेवारीचा असणार जो इव्हेंट आहे ना, तो 24 जानेवारीपासून 29 जानेवारीपर्यंत चालायचा. पण तो सुभाषचंद्र बोस यांच्या असणाऱ्या 125व्या जयंतीच्या वर्षी, आता 127वं वर्ष आपण साजरा करतोय 2024 ला, पण 2 वर्ष अगोदर आपण यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं काय केलं, 26 जानेवारीचा इव्हेंट हा 24 जानेवारी ऐवजी आपण 23 जानेवारीपासून स्टार्ट केला होता, हे पण लक्षात ठेवायचे. मग 23 जानेवारीचा उल्लेख केला तर पराक्रम दिवस व्हॅलोर डेच्या अनुषंगाने सेलिब्रेट करतो इथं. आणि PM नरेंद्र मोदी यांच्याद्वारे लाल किल्ला नवी दिल्ली या ठिकाणी 23 जानेवारीला असणारा इव्हेंट सुद्धा झाला. आणि याच्यामध्ये पराक्रम उत्सवाचा असणारा उद्घाटन समारंभ या ठिकाणी कंप्लीट करण्यात आला. तर हा पराक्रम दिवस आपल्याला माहिती असलं पाहिजे. सुभाषचंद्र बोस यांच्या असणाऱ्या जयंतीचा उल्लेख येतो 23 जानेवारीचा. आणि तिथं 127व्या असणाऱ्या जयंतीचा रेफरन्स आपण या ठिकाणी सेलिब्रेट करतोय, हेही इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मग इथं 2021 म्हणजे 2 वर्ष अगोदरच ना, 2021 ला शौर्य दिन साजरा केला जात असे. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कितवी जयंती, 127व्या जयंतीचा उल्लेख येतोय. आणि या ठिकाणी कुठं लाल किल्ल्यावरनं या बहुआयामी महोत्सवाचं उद्घाटन केलं, जो उत्सव 31 जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. आणि प्रजासत्ताक दिनाचा असणाऱ्या जलद सांस्कृतिक कार्यक्रमांसह देशाचे वेगवेगळे विविधता दाखवण्यासाठी सुद्धा कुणी पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या भारत पर्वाचंही PMच्याच हस्ते या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले. कशाचं, भारत पर्व. मग काय आहे भारत पर्व, कशा पद्धतीने या भारत पर्वाकडे बघायचं आपल्याला, तर त्याचा एक थोडासा रेफरन्स आपल्याला याच्यामध्ये लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, मग आपण डिस्कस करूया या असणाऱ्या भारत पर्वाला. काय बघा, भारत पर्व पर्यटन मंत्रालय 23 ते 31 जानेवारी दरम्यान वार्षिक भारत पर्व कार्यक्रमाचं आयोजन करताना दिसतंय आपल्याला. बरं, कोणतं मंत्रालय नोडल एजन्सी आहे असा क्वेश्चन केला तरी पण सांगता आलं पाहिजे आपल्याला, म्हणून पर्यटन मंत्रालयाचा असणारा उल्लेख या ठिकाणी आपण करतोय, हे लक्षात ठेवायचं. बरं, याच्यामध्ये काय काय मुद्दे हायलाइट होत आहेत, तर पर्यटन मंत्रालय प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून दिल्लीतील लाल किल्ल्या समोरील लॉन आणि ज्ञानपथ या ठिकाणी 9 दिवसीय वार्षिक कार्यक्रम भारत पर्व आयोजित करतोय. या पर्वामध्ये किती 26 केंद्रीय मंत्रालय व विभागांचा सहभाग होतोय. सरकारच्या नागरिक केंद्रित योजना आणि उपक्रमांचं सुद्धा प्रदर्शन इथं करताना दिसतील. प्रजासत्ताक दिन परेडची झलक, क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांचे गतिशील सांस्कृतिक प्रदर्शन, हस्तकला आणि हातमागाचं प्रदर्शन, सशस्त्र सेना बँडचं उत्साही प्रदर्शन, या अशा मेगा इव्हेंटची वैशिष्ट्ये आपल्याला या असणाऱ्या भारत पर्वाच्या अंतर्गत दिसणार आहेत. तर तो रेफरन्स इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे हा भारत पर्व आपल्याला सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या अनुषंगाने लक्षात ठेवणं अपेक्षित असेल. त्यानंतर येतो 21 जानेवारीला. तर 21 जानेवारीला 3 असणाऱ्या राज्यांच्या निर्मितीचा उत्सव सेलिब्रेट होताना दिसतोय. तर 21 जानेवारी 1972 मध्ये त्रिपुरा, मणिपूर, मेघालय ही राज्ये
1971च्या ईशान्य क्षेत्र पुनर्गठन कायद्याअंतर्गत पूर्ण निर्माण झालेली राज्य बनताना दिसतात. म्हणून 21 जानेवारी या 3 राज्यांच्या निर्मितीच्या अनुषंगाने आपण वापरताना बघतो. तो म्हणजे कुठला असेल या ठिकाणी? मणिपूर असेल, मेघालय असेल आणि त्रिपुराचा उल्लेख या ठिकाणी येतोय. हे लक्षात घ्यायचं. पण रेफरन्स लक्षात घ्यायचं, या असणाऱ्या मेघालयाला 1968 मध्ये अगोदर असोसिएट स्टेट बनवलं होता, पूर्ण राज्याचा दर्जा दिला गेला नव्हता. हे पण त्याच्यासोबतच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचे. रेफरन्स येतोय 21 जानेवारीच्या निमित्तानं आणि त्याच निमित्तानं असणारा हा इव्हेंट चर्चेमध्ये असेल तर तो इथं लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. नंतर येतो रेफरन्स कोणत्या दिवसाचा? 24 जानेवारीचं. मग 24 जानेवारीला काय आहे? त्याला म्हणतात नॅशनल गर्ल चाइल्ड डे. राष्ट्रीय मुलीच्या असणाऱ्या जन्माच्या अनुषंगाने तर हा दिवस आपण सेलिब्रेट करतोय ऍज अ चाइल्ड गर्ल चाइल्ड डेच्या निमित्तानं. कधीपासून? 2008 पासून महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केलंय. बेटी बचाओ बेटी पढाओ, मुलगी वाचवा मुलीला सुशिक्षित करा या मोहिमेचा भाग म्हणून लैंगिक समानतेचा उद्देश प्रोत्साहन, लिंग आधारित भेदभाव दूर करण्यासाठी आपण 2008 पासून काय सेलिब्रेट करतोय? 24 जानेवारी हा दिवस या ठिकाणी नॅशनल गर्ल चाइल्ड डेच्या रेफरन्स अनुषंगाने, म्हणजे भेदभाव संपतील आणि प्रत्यक्षात होणारे जे काही या ठिकाणी प्रत्यक्षात गर्भलिंग निदान चाचणीचा रेफरन्स खूप प्रखरतेने पाळला जाईल, त्यातल्या असणाऱ्या कायद्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने केली जाईल. तर त्या अनुषंगाने 24 जानेवारी लक्षात ठेवायचं 2008 पासून. नंतर येतो चर्चेमध्ये काय? आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन. हे खूप महत्वाचं आहे. इंटरनॅशनल एज्युकेशन डेचा उल्लेख करायचा आणि जेव्हा नॅशनल एज्युकेशन डे बद्दल बोलायचंय तेव्हा लक्षात येतो 11 नोव्हेंबरचा दिवस लक्षात ठेवायचा. आणि इथं लक्षात घ्यायचं आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाचा उल्लेख केला तर जानेवारीचा संदर्भ येतोय, जानेवारी मधल्या 24 तारखेचा उल्लेख येतोय. आणि शिक्षण का महत्वाचं आहे? 2020 ला आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे आणि शिक्षण हा जो विषय आहे का तो 1976 पर्यंत राज्य सूचीचा भाग होता. नंतर तो कोणाचा झालाय? समवर्ती सूचीचा भाग झालेला आहे, हेही लक्षात ठेवा. आणि या 2024 ची थीम काय होती? शाश्वत शांततेसाठी शिकणे, सस्टेनेबल गोलसाठी आपल्याला शिकायचं आहे. हा रेफरन्स याच्यामध्ये दिसतोय. आणि युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीनं 3 डिसेंबर 2018 रोजी हे जाहीर केलं होतं. तेव्हापासून हा दिवस आपण सेलिब्रेट करतोय. काय? इंटरनॅशनल डे ऑफ एज्युकेशनचा रेफरन्स या ठिकाणी चर्चेमध्ये येताना दिसतोय, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर चर्चेमध्ये येतोय तो म्हणजेच कुठला? तर उत्तर प्रदेशच्या अनुषंगाने असणारा स्थापना दिनाचा उल्लेख येतोय. 24 जानेवारी उत्तर प्रदेश निर्मिती दिवसाचा उल्लेख. आणि लक्षात ठेवायचं काय? उत्तर प्रदेशचं पूर्वीचं नाव काय होतं? तर उत्तर प्रदेशचं पूर्वीचं नाव होतं या ठिकाणी संयुक्त प्रांत. काय नाव होतं? संयुक्त प्रांत. त्याच्या अगोदर याचं नाव काय होतं? याचं नाव होतं वायव्य प्रांत. मग तुमच्याच मेन्सला कंबाईनच्या मेन्सला हा प्रश्न विचारलाय. वायव्य प्रांतांचं नाव नंतर काय झालं? तर नंतर लक्षात घ्यायचं संयुक्त प्रांत. आणि इयर पण लक्षात ठेवा 1901 च्या फेज मध्ये. नंतर तो आपल्याला होताना दिसतोय उत्तर प्रदेश. मग काय लक्षात घ्यायचं? यूपी दिवस म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखला जातो. आणि इथं काय लक्षात घ्यायचं? राज्यपाल राम नाईक यांनी 2018 मध्ये हा पुढाकार घेतला आणि हा दिवस सेलिब्रेट होताना दिसतोय. वैदिक काळात राज्याला ब्रह्मऋषी देश किंवा मध्य देश सुद्धा म्हटलं जायचं. कधी? वैदिक काळामध्ये ही नाव आहेत. आणि 24 जानेवारी 1950 ला संयुक्त प्रांताचं म्हणजे कशाचं? संयुक्त प्रांताचं नाव काय झालं? उत्तर प्रदेश झालेलं आहे. हे पण लक्षात घ्या 24 जानेवारी 1950 चा. आणि या वर्षाच्या 2024 ची थीम कोणती असेल? उत्तर प्रदेश समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा या थीमच्या अंतर्गत आपल्याला हा उत्तर प्रदेश दिवस सेलिब्रेट होताना दिसतोय 24 जानेवारीचा. हे लक्षात घ्यायचं. 2018च्या अनुषंगाने त्याला प्रखरतेने सेलिब्रेट करतोयच आपण, हेही लक्षात घ्यायचं. नंतर येतोय 14वा राष्ट्रीय मतदार दिन. लक्षातच घ्यायचं का हे वर्ष इलेक्शनचं वर्ष आहे आणि राजकुमार राव यांना काय केलं होतं? ब्रँड अँबॅसेडर बनवलेलं आहे इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून आपल्या या असणाऱ्या वोटरच्या अनुषंगाने. म्हणून लक्षात ठेवायचं कधीचा दिवस असतो? 25 जानेवारी. आणि कधीपासून सेलिब्रेट करतोय? 2011 पासून आपण वोटर्स डे हा सेलिब्रेट करतो.
आणि इथं काय झालं होतं, 25 जानेवारी 1950 आपल्या इलेक्शन कमिशनची स्थापना झाली होती. त्यामुळे 25 जानेवारी हा दिवस आपण सेलिब्रेट करतो ऍज अ वोटर्स डे म्हणून. आणि वोटर्स डे साठी आपल्या राज्यघटनेमध्ये एक प्रश्न असतो, राईट टू वोट हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे, हक्क आहे. मग काय लक्षात घ्यायचं, हा घटनात्मक हक्क आहे, कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे. आर्टिकलचा उल्लेख केला तर लिस्टसाठी 325 आणि प्रत्यक्षात व्यवस्थेसाठी 326 आर्टिकल दोन्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि या वर्षाच्या थीमचा उल्लेख केला तर मतदानासारखे काही नाही, मी खात्रीने मतदान करतो, या थीमच्या अंतर्गत म्हणजे इलेक्शनचं इयर आहे, वोटिंग केलंच पाहिजे, त्यासाठी याचा रेफरन्स इथं हायलाइट होताना दिसतोय आपल्याला. हेही लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, म्हणजे कोणता दिवस आपल्याला लक्षात ठेवायचं, 25 जानेवारी वोटर्स डेच्या निमित्तानं हा संदर्भ येतोय. आणि थोडंसं काय लक्षात घ्यायचं, इलेक्शन कमिशनद्वारे नवी दिल्लीत या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, जिथं राष्ट्रपती सुद्धा उपस्थित होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ठिकाणी प्रमुख पाहुण्या होत्या. 2023 सालासाठी सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धती पुरस्कार सुद्धा ते प्रदान करताना दिसतील. आणि 25 जानेवारीला भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रसेवेचे कितवं वर्ष, 75वं वर्ष, यावर्षी 75 वर्ष कंप्लीट झालेत आपल्या इलेक्शन कमिशनला. त्यामुळेच आपण या असणाऱ्या 2024च्या संसदीय निवडणुकाच्या प्रकाशात काय आणलंय, समावेशक निवडणुका ही थीम निवडलेली आहे. म्हणजे इथं काय लक्षात घ्यायचं, सस्टेनेबल आणि सर्वांना इन्व्हॉल्व करणारा असणारा इलेक्शनचा फेज येतोय, हे लक्षात घ्यायचं. सोबतच प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्री राजकुमार इराणी यांच्या सहकार्याने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाद्वारे निर्मित माय वोट माय ड्युटी हा असणारा एक छोटा मतदार जागृती माहितीपट सुद्धा, जो आपल्याला चित्रपटाच्या गृहांच्या अनुषंगाने प्रकाशित सुद्धा झालेला आहे. कोणाच्या माध्यमातून, निर्माते राजकुमार इराणी यांच्या माध्यमातून असणारा माय वोट माय ड्युटी, हे पण याच्या सोबतच लक्षात ठेवायचे. तुम्हाला इलेक्शनचं इयर असल्यामुळं इलेक्शनशी संबंधित मुद्दे विचारले जाणार आहेत, या दिवसाचाही अँगल तिथं लक्षात ठेवायचंय. आणि थोडंसं इलेक्शनचा उल्लेख केला तर इथं कोणता अवॉर्ड देण्यात आला, याला म्हणायचं बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड. म्हणजे निवडणुकांच्या अनुषंगाने कोणी महत्वपूर्ण कामगिरी बजावली, कोणत्या राज्याच्या निवडणूक आयोगानं बजावली, त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. एकूण 16 व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे निवडणूक आयोगाचा सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धती पुरस्कार म्हणून. याच्यामध्ये कोण आहेत मग, नाव लक्षात घ्यायचं, छत्तीसगडच्या मुख्य निवडणूक अधिकारी कोण, रीना बाळासाहेब कंगाळे. कोणाचं नाव आहे, रीना बाळासाहेब कंगाळे, छत्तीसगडच्या मुख्य निवडणूक अधिकारी. यांना सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा राज्य पुरस्कार सुद्धा दिलेला गेलेला आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे, चर्चेमध्ये असणारे आपल्याला त्याच्याशी संबंधित असणारे क्वेश्चन विचारले जातील सुद्धा. सोबतच एक दिवस लक्षात ठेवायचा, राष्ट्रीय पर्यटन दिवस, आणि तो सुद्धा आहे 25 जानेवारीचा. नॅशनल टुरिझम डेचा उल्लेख. आणि भारत सरकार यानं कधी स्टार्ट केला होता हा दिवस सेलिब्रेट करायला, स्वातंत्र्यानंतर लगेच 1948 मध्येच आपण प्रथम राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा केला. तेव्हापासून आपण प्रतिवर्षी राष्ट्रीय पर्यटन दिवस साजरा करतो 25 जानेवारीला. 2024 ची थीम काय होती, शाश्वत प्रवास आणि कालातीत आठवणी. म्हणजे कालखंडानुसार असणाऱ्या ज्या काय आठवणींचा उजाडा या एन्व्हायरमेंटच्या निमित्तानं आणि टुरिझमच्या निमित्तानं द्यायचा आहे. तर तो संदर्भ या थीमच्या अंतर्गत 2024ला आपल्याला मांडताना दिसत आहे, तोही लक्षात ठेवायचं. नंतर एक दिवस येतोय जिथं आपण म्हणतो हिमाचल प्रदेश डे, फाउंडेशन डे किंवा स्टेटहुड डे म्हणतो आपण. हिमाचल प्रदेश राज्यत्व दिन हा कधी असतो या ठिकाणी, तर हा सेलिब्रेट केला जातो प्रत्यक्षात आपल्याला कोणत्या दिवसाच्या निमित्तानं, तर इथं जानेवारीच्याच कालखंडामध्ये असणाऱ्या 29 तारखेच्या निमित्तानं आपल्याला सेलिब्रेट होताना दिसतोय. 54वा असणारा हा राज्यत्व दिनाचा उल्लेख या ठिकाणी येतोय. याच दिवशी 1971 मध्ये हिमाचल प्रदेश हा भारताचा कितवा राज्य बनला होता, 18व्या क्रमांकाचा राज्य बनलेला होता. आणि तो भारताच्या स्वातंत्र्यानंतर हिमाचल प्रदेश प्रांताची स्थापना 15 एप्रिल 1948 रोजी या प्रदेशातील 30 पहाडी संस्थांना एकत्र करून करण्यात आलेलं होतं. 1 नोव्हेंबर 1956 रोजी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा त्याला प्रदान करण्यात आला होता. त्या निमित्तानं जेव्हा तो प्रत्यक्षात राज्य झाला
तर त्या हिमाचल प्रदेश दिनाचा उल्लेख आपल्याला सोबतच लक्षात ठेवण्याचा आवश्यकता असणार आहे. याच असणाऱ्या 25 तारखेच्या निमित्ताने, 29 नाही 25 तारखेचा उल्लेख. नंतर येतो कुठला, 75वा असणारा रिपब्लिक डे, अतिशय महत्वाचा प्रजासत्ताक दिनाचा संदर्भ याच्यामध्ये येतोय. कितवा वर्षाचा आहे, 75 वर्षामध्ये एंट्री करतोय आपण. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं संविधान लागू झालं, त्याच निमित्तानं हा असणारा दिवस साजरा केला जातो. आणि 2024चा असणारा जो काही ट्विन थीम आहे का, 2 थीम वापरले तिथं. कोणत्या 2 थीम, विकसित भारत आणि भारत लोकतंत्र की मातृका, म्हणजे डेमोक्रेसीचं असणारं मदरहुड म्हणून भारताला प्रमोट केलंय आपण याच असणाऱ्या थीमच्या अंतर्गत. प्रमुख पाहुणे कोण होते या असणाऱ्या 26 जानेवारीच्या इव्हेंटला, तर हे होते फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन, हे लक्षात घ्यायचं. याच्या अगोदर जर आपण बघितलं तर कोणत्या 2 वर्षी रिसेंटली प्रमुख आले नाहीत 26 जानेवारीला, त्यामुळे 2021ला आले नाहीत. येणार होते बॉरिस जॉन्सन, इंग्लंडचे असणारे प्राईम मिनिस्टर. नंतर 2022ला येणार होते सेंट्रल एशियातले 5 देश, हे पण आले नव्हते. हे पण थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला किती 277 शौर्य पुरस्कारांना सुद्धा इथं मंजुरी देताना आपल्याला दिसतात. तर तोही रेफरन्स याच्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि घटना स्वीकृत कधी केली होती, स्वीकारली कधी होती आपण, 26 नोव्हेंबर 1949ला, ते पण लक्षात घ्या. आणि या पुरस्कारांचा उल्लेख केला तर वीर पुरस्कारांचा रेफरन्स लक्षात ठेवायचा. हे हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड आहेत, त्यातले पहिले 3 अवॉर्ड आहेत ना, हे दिले जातात कुठं, तर युद्धजन्य कालखंडामध्ये. त्याला म्हणतो आपण परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र. आणि जे शांततेच्या कालखंडामध्ये दिले जातात ना गॅलंट्री अवॉर्ड, तर ते कोणते असतील, अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्रांचा उल्लेख येतो. थोडं लक्षात काय घ्यायचं, स्वातंत्र्यानंतर परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र हे पहिले 3 शौर्य पुरस्कार 26 जानेवारी 1950ला भारत सरकारनं दिलं. आणखी 3 शौर्य पुरस्कार अशोक चक्र वर्ग 1, अशोक चक्र वर्ग 2, अशोक चक्र वर्ग 3 हे 4 जानेवारी 1952ला दिलं गेलं होतं, ज्यांचं नाव नंतर आपण बदललंय, अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र केलेलं आहे. आणि ते कधी केलं, तर हे जानेवारी 1967 मध्ये केलेलं आहे. शौर्य पुरस्कार वर्षातून 2दा जाहीर केले जातात. एक कधी, स्वातंत्र्य दिनानिमित्तानं, नंतर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं. 2 असणारे इव्हेंट अंतर्गत आपल्याला शौर्य पुरस्कार वितरित होताना दिसतात. आणि आता 277 लोकांना हा असणारा पुरस्कार देताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं. सोबत पाहिलं, पहिल्यांदाच 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये 100हून अधिक महिला कलाकार भारतीय वाद्य वाजवताना दिसणार आहेत आपल्याला. अतिशय महत्वाचा इव्हेंट होता, 100 पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या. याच कर्तव्य मार्गावर कूच करणाऱ्या सर्व महिला स्त्री सेवा दलाचा पहिला सहभाग असेल. बघा, 3ही सेवा दलाच्या अंतर्गत महिलांची टीम याच्यामध्ये उतरताना दिसेल. महिला वैमानिकही नारी शक्तीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या फ्लाय पास्ट दरम्यान प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करताना दिसल्या. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सीएपीएफच्या तुकड्यांमध्ये सुद्धा फक्त 1 महिला कर्मचारी आपल्याला याच्यामध्ये या इव्हेंट दरम्यान दिसलेला आहे. म्हणजे महिलांना प्रमोट करून हा असणारा 26 जानेवारीचा इव्हेंट आपल्याला सेलिब्रेट होताना दिसला. आणि इथं पाहिलं तर याच असणाऱ्या दिनाच्या निमित्तानं तर कर्तव्य पथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिरंगा फडकून या राष्ट्रगीताच्या निमित्तानं हा कार्यक्रम सुरू केला. आणि परेड दिल्लीतील कर्तव्य पथ इथं आयोजित केला होता, जो विजय चौक या ठिकाणी तो सुरू झाला होता. आणि परेडचं नेतृत्व कुणी केलं होतं, परेड कमांडर लेफ्टनंट जनरल भवनीश कुमार, जनरल ऑफिसर कमांडिंग दिल्ली एरिया 2ऱ्या पिढीतील लष्करी अधिकाऱ्यांनी केलंय. नाव लक्षात घ्यायचं कोणाचं, भवनीश कुमार यांनी या असणाऱ्या परेडला एक प्रकारे लीड केलेला आहे. 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडची सुरुवात आवाहन, कशाच्या आवाहन असणाऱ्या ब्रँडच्या परफॉर्मन्सनं झाली, ज्यामध्ये 112 महिला कलाकार भारतीय वाद्य वाजवताना दिसल्या. परफॉर्मन्स मध्ये सांख, नादस्वरम, नागडा या असणाऱ्या नगाडा यांचा असणारा उल्लेख या ठिकाणी आपल्याला दिसतात. या संगीतांचाही संदर्भ ऍड करून आपल्याला हा इव्हेंट कंप्लीट करताना दिसत आहेत. त्यामुळं हे जे नाव आहे स्पेसिफिकली तेही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपण करूया. आणि याच इव्हेंटमध्ये महिला केंद्रित असणारे हा असणारा प्रदर्शन होतं, हे तर सांगितलं आताच मी.
या असणाऱ्या कार्यक्रमात राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या असणाऱ्या झांकी त्यांचे प्रदर्शन पद सुद्धा होते. दुहेरी थीम होती. कोणती होती? विकसित भारत आणि भारत लोकतंत्र की मातृका हे पण होतं. आणि या परेडमध्ये 95 सदस्यांचे मार्चिंग तुकडी, फ्रान्स मधील असणारे 33 सदस्यीय बँडचा सुद्धा समावेश होता. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे होते. त्यामुळे त्यांचे सुद्धा 33 सदस्य आपल्याला बँडच्या निमित्तानं या परेडमध्ये सहभागी होताना दिसलेले आहेत, हेही लक्षात ठेवायचं. आणि या दिवसाच्या अंतर्गत आकर्षक असणारा पॉइंट काय होता? स्वदेशी विकसित लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट कोण? तेजस हालनं तयार केलेला, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडनं तयार केलेला आपला हा इव्हेंट तेजस याच्यामध्ये होता. सोबतच C-295 वाहतूक विमान सुद्धा याच्यामध्ये आकर्षित होता. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 200हून अधिक महिला कर्मचाऱ्यांची परेडमध्ये सहभागी घेतला होता. आणि हा सर्वात सीआरपीएफ काय आहे? जगातील सर्वात मोठा निमलष्करी दल आहे बरं का. प्रॉपर लष्करी दल तर 3 आहेत, त्यानंतर जे निमलष्करी दल आहेत का त्यामध्ये आपल्या लक्षात घ्यायचं जगातला सगळ्यात मोठा आहे तो सीआरपीएफचा. आणि या दलाला देशातील पहिली महिला सशस्त्र पोलीस बटालियन उभारण्याचा सुद्धा मान आहे. सोबतच पहिल्या महिला बँड दलांपैकी सुद्धा तयार करण्याचा मान यांना आहे. म्हणजे सीआरपीएफ न खूप महत्वपूर्ण जबाबदारी घेतली. पहिली महिला सशस्त्र पोलीस बटालियन सुद्धा यांचीच आहे. आणि पहिली महिला बँड दलांचा सुद्धा उल्लेख आपण या सीआरपीएफच्या माध्यमातून करतो, हेही लक्षात घ्यायचं. म्हणजे 26 जानेवारीच्या इव्हेंटच्या अनुषंगाने आपण वुमन एम्पॉवरमेंटला जगासमोर आणलेलं आहे, हे लक्षात ठेवायचंय. आणि याच निमित्तानं जेव्हा कार्यक्रम संपतोय, काय सांगितलं होतं मी? सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं 23 जानेवारीपासून हा इव्हेंट सुरू होतो. 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिनाचा इव्हेंट तो अगोदर फक्त त्या ठिकाणी 23 जानेवारीपासून 24 जानेवारीपासून असायचा, तर तो आता एक दिवस अगोदर 23 जानेवारीपासून सुरू झालाय 125व्या जयंतीच्या निमित्तानं. आणि संपतो कधी? 29 जानेवारी. तो संपतो कधी? कोणत्या कार्यक्रमानं? यालाच म्हणतात बेटिंग रिट्रीट या असणाऱ्या इव्हेंटनं, जो 29 जानेवारीला होतो. या समारंभामध्ये भारतीय ट्यून वाजवले जाते. माझा एक प्रश्न आहे, अगोदर इथं ब्रिटिश ट्यून होती जी गांधींच्या अनुषंगाने आवडणारी होती, त्या अनुषंगाने तो मुद्दा मांडला जात होता. तर तुम्ही मला सांगणार आहात ही ट्यून कोणती आहे जे आता आपण बेटिंग रिट्रीट या इव्हेंटला वाजवतो? मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. समारंभाचे प्रमुख पाहुणे भारताचे राष्ट्रपती होते, भारतीय लष्कर, भारतीय नौदल, भारतीय वायुसेना, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांचं संगीत बँड 31 आकर्षक या ठिकाणचे असणारे पाय टॅपिंग भारतीय ट्यून सुद्धा वाजवताना दिसलेले आहेत आपल्याला. आणि या असणाऱ्या बेटिंग रिट्रीटिंगचा उल्लेख केला तर 1950च्या दशकात प्रथमच बेटिंग रिट्रीट सोहळा पार पडला. तेव्हा भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एलिझाबेथ सेकंड आणि प्रिन्स फिलिप यांनी पहिल्यांदाच भेट दिली होती या इव्हेंटच्या निमित्तानं 50च्या दशकातच. आणि हे माहिती पाहिजे, एलिझाबेथ दी सेकंड या 1952ला ब्रिटिश क्राऊन झालेल्या आहेत, म्हणजे राणी झाल्या ब्रिटिशांच्या. आणि त्या कधीपर्यंत होत्या? 2022 पर्यंत. म्हणजे एलिझाबेथ दी सेकंड या 70 वर्ष ब्रिटिश क्राऊनची सीट त्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. नंतर आता त्यांचं निधन पण झालेलं आहे. आणि प्रिन्स चार्ल्स हे आता त्या ठिकाणी नवीन राजे झालेले आहेत, हे पण तुम्ही ऐकलं असेल. त्यामुळे तोही रेफरन्स आपल्याला याच्यासोबतच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे या 26 जानेवारीच्या इव्हेंटच्या निमित्तानं, हेही आपण लक्षात ठेवूया. नंतर येतो संदर्भ कुठला या ठिकाणी, तर या परेड नंतर कोणी कोणी इव्हेंट जिंकलेले आहे तर त्या इव्हेंटचा उल्लेख करूया आपण. मग इथं लक्षात घ्यायचं काय? सर्वोत्कृष्ट मार्चिंग कंटिजंट्स आणि टॅब्लॉक्स पुरस्कार कोणाकोणाला मिळाले? संरक्षण मंत्रालयात राज्याद्वारे दिलेले असणारे कोण? अजय भट्ट यांच्या माध्यमातून आपल्याला हा संदर्भ अनाउन्स होताना दिसला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून 16 आणि केंद्रीय मंत्रालय आणि विभागांकडून 9 या ठिकाणी असणाऱ्या झलकांनी कर्तव्य मार्गावरती आणलं गेलेलं होतं. आणि मंत्रालयांच्या झाकींच्या श्रेणीमध्ये कोणाला पुरस्कार मिळालाय ते लक्षात घ्यायचं. पहिल्यांदा जजेस चॉईस म्हणून कोणाची निवड झाली? याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट झांकी म्हणून कोणत्या मंत्रालयाला मिळालंय? केंद्रीय मंत्रालय विभागामध्ये सांस्कृतिक मंत्रालयाला मिळालंय. भारत लोकशाहीची जननी हा या थीमला घेऊन सांस्कृतिक मंत्रालयानं ही झांकी तयार केली होती. त्या असणाऱ्या चित्ररथाचा उल्लेख करतोय आपण. आणि पीपल्स चॉईस मध्ये कोणत्या मंत्रालयाला मिळाले? या ठिकाणी इथं दोलायमान गावे गृह मंत्रालयाला असणारा हा इव्हेंट मिळालाय.
म्हणजे गावांच्या प्रतिमेचा उल्लेख या ठिकाणी त्यांनी करताना दिसत आहेत. त्यामुळे थोड्याशा पुरस्काराच्या रेफरन्सच्या अंतर्गत ही जी नावं आहेत, चर्चेमध्ये येणारी नावं आहेत का, हे आपल्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर जर बघितलं आपण तर ओडिशाचा जो टॅबो आहे ना, तो कुठला, रिपब्लिक डे परेड मध्ये त्यानं पहिला प्राइज जिंकलाय. कशामध्ये, इथं लक्षात घ्यायचं, ऍडजस्ड ऍज अ बेस्ट वन. इथं न्यायाधीशांच्या माध्यमातून दिलेल्या असणाऱ्या स्वरूपामध्ये ओडिशा जिंकतोय. तर पीपल्स चॉईस कॅटेगरीमध्ये गुजरातचा असणारा टॅबू आपल्याला या ठिकाणी जिंकताना दिसलेला आहे. मग बघा, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील झाकींच्या श्रेणीमध्ये पाहिलं, न्यायाधीशांची निवड जजेस चॉईस मध्ये कोण आहे, प्रथम क्रमांकावरती ओडिशा आहे. विकसित भारतातील महिला सक्षमीकरण, महिलांचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला दाखवताना दिसत आहेत. नंतर दुसरा कोण आहे, दुसरा आहे गुजरात, धोर्दो, गुजरातच्या सीमा पर्यटनाचं जागतिक चिन्ह दाखवले. तिसरा कोण आहे, तामिळनाडू, प्राचीन तामिळनाडू मधील कुडावलाई प्रणाली लोकशाहीची जननी याच्यामध्ये दाखवलं होतं. हा झाला जजेस चॉईस. आता पीपल्स चॉईस श्रेणीमध्ये कोण आहे, नंबर 1 ला आहे गुजरात, धोर्दो गुजरातच्या सीमा पर्यटकाचे जागतिक चिन्हाला दिलेला आहे. नंबर 2 ला उत्तर प्रदेश आहे, विकसित भारत समृद्ध विरासत. नंबर 3 ला आहे आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेशातील शालेय शिक्षणात परिवर्तन, विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणे. या टॅबूला आपल्याला इथंच पुरस्कार मिळताना दिसतोय, हेही याच्यासोबत लक्षात घ्या. जजेस चॉईस मध्ये नंबर 1 ला ओडिशा, पीपल्स चॉईस मध्ये नंबर 1 ला पाहिलं तर गुजरात आहे, हे लक्षात घ्यायचं. ओके, सोबतच या इव्हेंट मध्ये बघितलं तर बेस्ट मार्चिंग कॉन्टिंजंट अमंग्स दी 3 सर्व्हिसेस, ज्युरी चॉईस, जजेसच्या चॉईस नुसार या असणाऱ्या 3 सर्व्हिसेस मध्ये कोणाला मिळाले, सिख रेजिमेंटला मिळालेले. कोणाला, सिख रेजिमेंटला. आणि जर बघितलं आपण या ठिकाणी बेस्ट मार्चिंग कंटेंजंटच्या अंतर्गत बघितलं, जिथं काय केलं जातं या ठिकाणी, तर इथं प्रत्यक्षात आपल्याला जजेस चॉईसच्या अनुषंगाने दिला गेला. तो कोणाला दिला गेला, दिल्ली पोलीस वुमनला असताना या ठिकाणी ह्या कॉन्टिंजंटला हा असणारा पुरस्कार आपल्याला देताना दिसतात. तर दोन्ही रेजिमेंटचा उल्लेख लक्षात घ्यायचा आपल्याला, दिल्ली वुमनच्या असणाऱ्या टीमला आणि शीख रेजिमेंटचा उल्लेख याच्यामध्ये असेल. काय लक्षात घ्यायचं, याला म्हणायचं सर्वोत्कृष्ट किंवा सर्वोत्तम मार्चिंग आकस्मिकच्या अंतर्गत असणारे जे काही पुरस्कार आहेत, त्यामध्ये जजेस चॉईस मध्ये 3 सेवांपैकी सर्वोत्तम मार्चिंग कंटिंजंट कोणाला, शीख रेजिमेंट तुकडीला. सीएपीएफ इतर सहाय्यक दलांमध्ये सर्वोत्कृष्ट मार्चिंग कोण आहे, म्हणजे जे सब सेक्शनच्या अनुषंगाने जे दल आहेत ना, त्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी उपराखीव क्षेत्राच्या अंतर्गत असणारे दिल्ली पोलीस महिला मार्चिंग दलाला हा पुरस्कार मिळाला. आणि जे पीपल्स चॉईस आहेत का, त्याच्यामध्ये राजपुताना रायफल्स रेजिमेंटला जो मार्चिंग रेजिमेंट आहे का, जो 3 सेवांमध्ये सर्वोच्च मार्चिंग आहे त्यांना मिळाला. आणि सीएपीएफच्या असणाऱ्या सहाय्यक दलामध्ये सर्वोत्तम कामगिरी कोणाची दाखवली, तर सीआरपीएफच्या वुमन मार्चिंगला. बघा, जजेस चॉईस मध्ये दिल्ली पोलीस महिला मार्चिंग दल आहे, पीपल्स चॉईस मध्ये सीआरपीएफ वुमन मार्चिंग असणाऱ्या कंटिंजंटला हा असणारा अवॉर्ड देताना दिसत आहेत. तर तो एक रेफरन्स लक्षात घ्यायचा. विचारला जातात अवॉर्डच्या असणाऱ्या रेफरन्स मध्ये या 26 जानेवारीच्या इव्हेंटच्या निमित्तानं, म्हणून लक्षात ठेवायचं. नंतर येतो तो म्हणजे इंटरनॅशनल कस्टम्स डेच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस 2024चा 26 जानेवारीलाच सेलिब्रेट होतोय. या वर्षाचं थीम काय, उद्देशासह पारंपरिक आणि नवीन भागीदारांना गुंतवून ठेवणारे कस्टम्स या थीमच्या अंतर्गत चालणार आहे. बेल्जियम आधारित जागतिक सीमा शुल्क संघटना यांच्या अंतर्गत 26 जानेवारी हा दिवस जगभरामध्ये साजरा होतो. भारतात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन असतो, म्हणून तो 26 जानेवारीला साजरा होत नाही, तो आपण 27 जानेवारीला साजरा करतो. जगात कधी आहे तो सीमा शुल्क कस्टम डेच्या अनुषंगाने 26 जानेवारी, भारत कधी करतो 27 जानेवारीला करतो. हे पण याच्या सोबतच लक्षात ठेवायचे, कस्टम डेच्या रेफरन्सच्या अनुषंगाने आपल्याला हा दिवस लक्षात ठेवायचे. नंतर येतो तो म्हणजे कुठला, इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एनर्जी. कोणता आहे, क्लीन एनर्जी साठीचा असणारा हा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. मग हा डिक्लेअर केला कधी, 2023 ला. कुणी केला, युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीने केला. तेव्हापासून 26 जानेवारी हा क्लीन एनर्जीसाठी डिसाईड झालेला आहे, तेव्हापासून सेलिब्रेट करतो. या वर्षाची थीम काय, क्लीन एनर्जी फॉर पीपल अँड प्लॅनेट. स्वच्छ असणारा ऊर्जा लोकांसाठी पण आणि आपल्या ग्रहासाठी पण आहे, अशा पद्धतीचा संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय. हे लक्षात ठेवायचंय, संदर्भित दिवसाचा उल्लेख आपल्याला येतोय. ठीक आहे. त्यानंतर उल्लेख केला तर कोणता असेल,
नॅशनल जिओग्राफिक डेचा उल्लेख याच्यामध्ये येतोय. नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची स्थापना 27 जानेवारी 1888 ला झाली होती. त्या निमित्तानं 27 जानेवारी हा दिवस कोणता आहे, तर नॅशनल जिओग्राफिक डेच्या निमित्तानं सेलिब्रेट होतोय. एन्व्हायरमेंटसाठी महत्वपूर्ण असणारा संदर्भ आहे 27 जानेवारीचा नॅशनल जिओग्राफिकल डेचा रेफरन्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. नंतर येतो कुठला, तर सगळ्यात महत्वाचा दुसऱ्या महायुद्धामध्ये बळी पडलेल्या असणाऱ्या काही ठिकाणांचा उल्लेख येतो. त्यातला एक ठिकाण आहे तो म्हणजे कुठला असेल, तर तो असेल होलोकॉस्ट. तर काय लक्षात घ्यायचं, इंटरनॅशनल होलोकॉस्ट रिमेंबरन्स डे हा 27 जानेवारीला आहे. त्याच्यामध्ये वी विल नेव्हर फॉरगेट, आम्ही कधी विसरणार नाही या असणाऱ्या बलिदानाला, त्यामुळे हा दिवस सेलिब्रेट होतोय. तर तो आहे कोणता, होलोकॉस्टच्या बळींच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय स्मृती दिवस आहे. द्वितीय विश्वयुद्धादरम्यान नाझीवादाने बळी पडलेल्या 6 दशलक्ष, लक्षात घ्या किती, 6 दशलक्ष ज्यू आणि इतर लाखो बळींचं स्मरण आणि सन्मान करण्यासाठी हा वार्षिक उत्सव असतो. संयुक्त राष्ट्रानं हा कधी स्थापन करायला सुरुवात केली, नोव्हेंबर 2005 पासून. ही तारीख 1945 मध्ये ऑशविट्झ बिर्केनाऊ या सर्वात मोठ्या नाझी मृत्यू शिबिराच्या असणाऱ्या मुक्ततेच्या वर्धापन निमित्तानं निवडण्यात आलेला आहे. कुठं, ऑशविट्झ बिर्केनाऊ या ठिकाणी जे काही मुक्तता केली होती नाझी मृत्यूंच्या शिबिराच्या अंतर्गत मधून, त्यामुळे या दिवसाला इथं अशा पद्धतीनं सेलिब्रेट होताना दिसतोय. हेही आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. नंतर येतो कोणाचा उल्लेख, तर लाला लजपत राय यांच्या जयंतीचा संदर्भ आणला गेला. 28 जानेवारीला हा दिवस साजरा होतोय जगभरामध्ये. आणि भारता अनुषंगाने पंजाब केशरी, पंजाबचा सिंह असं यांना आपण ओळखतो. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या प्रभावाने त्यांनी लाहोर येथे आर्य समाजामध्ये ते सामील झाले होते. सोबतच त्यांनी अतिरेकी नेत्यांची असणारी लाल बाल पाल या त्रिकुटाची स्थापना केली. अतिरेकी नेत्यांचा उल्लेख नाही करायचा, आपण कुठला उल्लेख करायचा या ठिकाणी, जहाल मतवादी नेत्यांचा उल्लेख आपण याच्यामध्ये करू शकतो. एक्स्ट्रीमिस्ट असणारा संदर्भ याच्यामध्ये येईल. ब्रिटिश त्यांना अतिरेकी म्हणत होते. त्यांनी स्थापन केलेल्या आर्य गॅजेटचं सुद्धा ते संपादक आहेत, ते पण लक्षात घ्यायचं. आणि त्यांनी 1894 मध्ये पंजाब नॅशनल बँकेची सुद्धा सहस्थापना केली होती. पीएनबीचा उल्लेख आणि लाला लजपत राय यांच्या नावाचा उल्लेख हे थोडंसं एक ऍड व्हावा म्हणून त्या ठिकाणी मी यांच्या नावाचा उल्लेख इथं आणलेला आहे, हे लक्षात घेऊया. नंतर इथं सेलिब्रेट होते ते म्हणजे कोणाचं, आपले इथं फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांचा उल्लेख येतो. 28 जानेवारीचा असणारा त्यांचा जन्मदिवस 1899 ला. आणि त्यांच्या मृत्यू दिनाचा उल्लेख केला तर 15 मे 1993 आहे. त्यांच्या जन्मदिनाचा उल्लेख 28 जानेवारी आहे. हे आपले पहिले भारतीय लष्कर कमांडर इन चीफ होते. ते कीपर म्हणून सुद्धा प्रसिद्ध होते. करिअप्पा स्टाफ कॉलेज क्वेटा उपस्थित राहणारे हे पहिले भारतीय अधिकारी सुद्धा ठरलेले आहे, ते लक्षात घ्यायचं. त्यांना या ठिकाणी जर बघितलं तर 1/7 राजपुताना कमांड दिलं, ज्यामुळे ते बटालियनचे नेतृत्व करणारे पहिले भारतीय पण बनले. एखाद्या बटालियनचं नेतृत्व करणारा पहिला भारतीयाचा नावाचा उल्लेख केला तर करिअप्पा यांच्याच नावाचा उल्लेख करायचा. आणि सोबतच पाहिलं तर त्यांचा असणारा संदर्भ आपल्याला कंटिन्युअसली दिसला, तो म्हणजे फील्ड मार्शलच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात घ्यायचं. यांच्या असणाऱ्या नावाचा उल्लेख आपण कंटिन्युअसली करूया, तोही मुद्दा लक्षात येतोय आपल्याला, ठीक आहे. आणि यांच्याच असणाऱ्या यांनी जेव्हा तो आर्मीचा असणार मुद्दा बुचर यांच्याकडनं स्वतःकडे घेतला, तेव्हाच आपण इंडियन आर्मी डे सुद्धा सेलिब्रेट करतोय, हे लक्षात घ्यायचं. 29 जानेवारीचा उल्लेख केला तर भारतीय वृत्तपत्र दिनाचा संदर्भ येतोय. आणि याच्यामध्ये पाहिलं तर काय, भारतीय वृत्तपत्रांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट होतोय. तो कधीपासून, 29 जानेवारी 1780 मध्ये जेम्स ऑगस्ट हिक्की या आयरिश व्यक्तीने भारत आणि आशियातील पहिलं छापील वृत्तपत्र इंग्रजी साप्ताहिक हिकीज बेंगॉल गॅजेट सुरू केले. आणि याचं मूल कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर म्हणून सुद्धा ओळख आहे. या असणाऱ्या जेम्स ऑगस्ट हिक्कीच्या असणाऱ्या या कामामुळेच 29 जानेवारी हा दिवस आपण पत्रकार दिन म्हणून सेलिब्रेट करतो, हेही लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. आणि आपल्या भारतामध्ये राईट ऑफ प्रेस किंवा फ्रीडम ऑफ प्रेस हा डायरेक्टली दिला जात नाहीये. हा आपल्याला कोणत्या कलमामध्ये, कलम 19 मध्ये, उपकलम 1 मध्ये, त्यातल्या स्मॉल ए मध्ये भाषण अभिव्यक्त स्वातंत्र्या अंतर्गतच दिला जातो, हेही लक्षात ठेवा. नंतर शहीद दिनाचा उल्लेख येतो 30 जानेवारीचा, ज्याला शहीद दिन किंवा अमर शहीदी दिवस असंही म्हणतो आपण. 30 जानेवारीला महात्मा गांधींच्या असणाऱ्या हत्येचा रेफरन्स येतो, त्या अनुषंगाने हुतात्मा स्मरण दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो.
दिल्लीतील राजघाट या ठिकाणी यांच्या समाधीचा उल्लेख आहे. आणि 23 मार्चला उल्लेख केला तर भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना लाहोरच्या तुरुंगामध्ये इंग्रजांनी फाशी दिली होती. तो सुद्धा शहीद दिन आहे, हे लक्षात घ्यायचं. 23 मार्चचा असणारा उल्लेख. आणि थोडंसं गांधींबद्दल मानायचं असेल तर त्यांच्या असणाऱ्या थोड्याशा न्यूजपेपर आणि जर्नल बद्दल पण लक्षात ठेवा. हरिजन त्यांनी स्टार्ट केला होता 1932 ला. हा वीकली होता. हा या ठिकाणी आपल्याला दिसतो कसा, तर एक प्रकारे प्रत्यक्षात तो मासिकच्या स्वरूपामध्ये न येता तो फक्त पाक्षिकच्या अनुषंगाने आलेला होता. पंधरवड्याच्या अनुषंगाने तो पहिल्यांदा आलेला होता. तो रेफरन्स घ्यायचा हरिजनाचा. नंतर येतो नवजीवन 1929 चा. हा सुद्धा वीकलीच आहे, आठवड्याच्या अनुषंगाने प्रकाशित होत होता. यंग इंडिया सुद्धा वीकलीच आहे 1919 चा. इंडियन ओपिनियन हा न्यूजपेपर आहे आपल्याला 1903 मध्ये येताना दिसतोय. हा आपल्याला थोडासा दैनंदिनीच्या अनुषंगाने लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. आणि यंग इंडिया नावाचा उल्लेख केला तर 1922 मध्ये गांधींनी लिहून ठेवलं होतं की भारताची राज्यघटना कोणाची देणगी नसेल, ती स्वतः भारतीयांनी तयार केलेली असेल. त्यामुळे ते पण लक्षात ठेवायचंय. ते वीकली होतं. 28 जानेवारीला येतो तो म्हणजे वर्ल्ड लेप्रोसी डेचा उल्लेख, कुष्ठरोगाच्या दिवसाचा संदर्भ याच्यामध्ये येतो, जो जानेवारीच्या शेवटच्या रविवारी साजरा होतो. थीम काय याची या वर्षाची, कुष्ठरोगावर विजय मिळवा यासाठी असणार थीम आहे. उद्दिष्ट काय या ठिकाणी लेप्रोसीचा, कुष्ठरोगाशी संबंधित कलंक नष्ट करणे आणि रोगाने प्रभावित लोकांच्या प्रतिष्ठेला प्रोत्साहन देणं यासाठी, म्हणजे लोकांना या कुष्ठरोगाच्या असणाऱ्या विळख्यातून एक मानसिक असणारा सपोर्ट देणं, हे या असणाऱ्या दिवसाच्या निमित्तानं केलं जातं. सोबत येतो एक महत्वाचा रेफरन्स याच निमित्तानं, आणि हा आपला असणारा या सेशन मधला शेवटचा पार्ट असेल, जिथं आपल्याला दिसेल तो म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये फेब्रुवारीमध्ये एक अतिशय महत्वाचा आठवडा सेलिब्रेट करताना दिसतात. लक्षात घ्यायचं. सेकंड एडिशन आहे कशाचं, इंडिया एनर्जी वीक शेड्यूल केला जातोय. तो गोव्यामध्ये, तो कोणत्या दिवसामध्ये, 6 ते 9 फेब्रुवारी या कालखंडामध्ये हा मुद्दा दिसतोय आपल्याला. एनर्जी वीकचा रेफरन्स येतोय. ऊर्जा क्षेत्रातील भारतीय एमएसएमईचे नाविन्यपूर्ण उपाय प्रदर्शित करण्यासाठी विशेष मेक इन इंडिया पॅव्हलियनचं सुद्धा आयोजन केलं जात आहे. म्हणजे इव्हेंट होतोय गोव्यात 3 ते 9 पर्यंत, पण हा आठवडा पूर्ण सेलिब्रेट केला जाईल या असणाऱ्या एनर्जी वीकच्या निमित्तानं. आणि या कार्यक्रमामध्ये कोण कोण सहभागी होणार आहेत, कॅनडा, जर्मनी, रशिया, नेदरलँड, युके आणि युएसए हे आपल्याला सहभागी होताना दिसतील, हे लक्षात ठेवायचं. ओके, मी सगळ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत, काहीच राहिला नकोय. म्हणजे मला या असणाऱ्या 6 मंथच्या असणाऱ्या फेज मध्ये जास्त सेशन घ्यायला लागले तरी चालतील, पण या ठिकाणी फक्त मी तुम्हाला काहीतरी वरवरचा डाटा देऊन सांगणार नाहीये. सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर करायच्यात आपल्याला. का, मी जेवढं दिलंय ना ते खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला ते लिहायचंय मेन्स मध्ये वेगवेगळ्या अँगल मध्ये. प्रीच्या अंतर्गत जे एमसीक्यू टाइप मध्ये एक्झाम देणार आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी हा मुद्दा खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. तर या अंतर्गत आपण जानेवारी कव्हर केलंय, असंच आपण फेब्रुवारी ते जून पर्यंतचा कार्यकाल कव्हर करणार आहोत. तर तो बघण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा, हे लक्षात घ्यायचं. सोबतच जे नवीन पॅटर्नची तयारी करतायत राज्यसेवेची 2025 साठी, युपीएससीची तयारी करतायत, त्यांच्यासाठी ऑप्शनल बॅच आपल्याकडे ऑलरेडी आहे, ज्याला म्हणतो आपण राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, ज्या बॅचचं नाव आहे सर्वे भवंतु बॅच, ही अवेलेबल आहे. ऑप्शनल साठी 500 मार्कांची तयारी प्लस जीएस 2 याचे 250 मार्क, असे ऑलरेडी 750 मार्कांची तयारीसाठी बॅच अवेलेबल आहे. तसंच जे विद्यार्थी राज्यसेवेच्या प्री मेन्स साठी पॉलिटीची तयारी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी पॉलिटीची बॅच, जे विद्यार्थी राज्यसेवेसाठीच प्री मेन्सला करंट अफेअरची तयारी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी करंट अफेअरची बॅच, जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी तयारी करतायत त्यांच्यासाठी पॉलिटी आणि करंट अफेअरची बॅच, सोबतच ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण अधिकारी गट ब ची तयारी करायची त्यांच्यासाठी बॅच. आणि या सगळ्या बॅचेस तुम्हाला कुठे मिळतील, तर तुम्हाला दी अभ्युदय अकॅडमीचं ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर जायचंय, डाउनलोड करायचंय आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये खूप नॉमिनल फीज मध्ये तुम्हाला सगळ्या बॅचेस अवेलेबल करून दिलेला आहे. तर त्यांचा फायदा नक्कीच घेण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे. ठीक आहे, चालेल. थांबूया मग, आपण भेटूया सेकंड पार्ट मध्ये या असणाऱ्या 6 मंथ किंवा हाफ इयरली करंट अफेअरच्या सेशन अंतर्गत. मग सेशन आवडला असेल तर साहेब लोक लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, चला थांबूया इथं, आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या
आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.